जयंती अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले ॲडव्होकेट आसिम सरोदे सर, माननीय सरोजभाई पाटील, माननीय प्राचार्य सायनाथकर सर, पाटील सर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला आहे। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्राध्यापक एन पाटील सर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करत आहोत। त्यांच्या कार्याचा आणि जीवन कार्याचा गौरव समर्पण करा। त्याच सामान्य माणसाला त्याच्याच माणुसकीला केंद्रित ठेवून लिहिलेली 2 गाणी आपण या ठिकाणी सादर करणार आहोत। आपण सर्वजण मिळून ती गाणार आहोत आणि या गीत गायनातून, स्फूर्तिगीत गायनातून एन डी पाटील सरांना आपण अभिवादन करणार आहोत। मी आपणा सर्वांच्या वतीने सरोजमाई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी हे गीत गावं आणि त्यांच्या सोबत आपण सर्वांनी गावं। साने गुरुजींनी लिहिलेली 2 गीत साहेबांची उल्लेख भासते पण त्यांच्या प्रेमामुळे आपण म्हणजे त्याचे चारोबाचे फटके त्यांनी दिले असतील, पण आता काय करायचं इलाज नाही आहे की पुढं। आणि मला जुना काळ आठवतो, मी फक्त 2 मिनिटं घेते। जुना काळ होता राष्ट्रसेवा दलाचा, स्वातंत्र्यपूर्वीचा, आणि त्यावेळेला आम्ही स्वातंत्र्य प्रेमाने भारावलेले असायचो आणि रोज झेंडा काठी घेऊन राष्ट्रसेवामध्ये दलामध्ये जायचो आणि प्रभात फेऱ्या काढायचो। तर त्याची आता आठवण यायला लागली की तो परत ब्रिटिशांचा काय बरा होता, पण आताचं भयानक आहे असं वाटायला लागलं। पुढच्या पिढीला आपण काय देणार, आणि म्हणून ही 2 गाणी मला ती त्यावेळची राष्ट्रसेवा दलाच्या वेळची आठवतात। तर त्यांच्या विचाराशी साधर्म्य असणाऱ्या अशी 2 गाणी आहेत। त्यांचं त्यामध्ये त्यांचं ध्येयच आहे गाणं म्हणजे। तर आम्ही दोघं म्हणतो मी आपले खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। सदा जे अर्थ अतिविकल, जयाना गांजती सकल, तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे। रान आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान। शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, आता उठवू सारे रान, आता पेटवू
सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील. किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील. एकजुटीची मशाल घेऊन, एकजुटीची मशाल घेऊन पेटवतील हे रान, पेटवतील हे रान. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे. शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे. तिरंगी झेंडे घेती गाती, तिरंगी झेंडे घेती गाती. स्वातंत्र्याचे गान, स्वातंत्र्याचे गान. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा. पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा. शेतकरी अन काम करी, शेतकरी अन काम करी. मांडणार हो ठाण, मांडणार हो ठाण. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. पेटवू सारे रान, आता पेटवू सारे रान. आला ना तेव्हा कुणाच्या छातीवर जाणवत होतं. माझ्या माणसांनो, तुम्ही जेव्हा जन्माला आला तेव्हा कुणाच्याच छातीवर जाणवत नव्हतं, कुणाच्याच मनगटात कळत नव्हतं, कुणाचीच संता झाली नव्हती, कुणाच्याच बगलेत पैशाच्या थैल्या नव्हत्या, कुणाच्याच काखेत भिकेची झोळी नव्हती. जन्माला येताना मात्र, जन्माला येताना तुम्ही केलेल्या आकांताची भाषा तर एकच मात्र. तुम्ही जो आकांत केला लहान मुलांनी, तो एक, सगळ्यांची भाषा एकच होती. माझ्या माणसांनो, जात धर्म भाषा भेद विसरून तुम्ही प्रगतीची वाट करीत असाल, तुम्हाला भेटतील व मलाही भेटतील त्या शक्ती. कोणत्या शक्ती? तर परंपराच्या झूल धरणाऱ्या, पांघरणाऱ्या, भेदावध नसाल आणि तुम्ही जर सावध नसाल तर तुम्ही शत्रूऐवजी एकमेकांची कत्तल करत राहाल. माझ्या माणसांनो, विचारशक्तींना रजा देऊ नका. माझ्या माणसांनो, विचारशक्ती करता येणार नाही. धन्यवाद. त्यामध्ये यांचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणून एन.डी. पाटलांचं काम करण्यासाठी जी तडफ लागते ती यांच्याकडे. किंवा असीम सरोदे आणि दुसरे न्यायमूर्ती डॉक्टर टी.व्ही. नरवडे रिटायर झाले. आता कालच एक रिटायर झाला, कुठे गेला माहिती आहे तुम्हाला? वाचला पेपर की कळतोय ना, आणि तो कशासाठी जातो हे पण कळते. पण हे महात्मा फुलेचे सच्चे वारसदार आहेत. तेव्हा इथंच आम्ही तिघांनी हे आपला उदय नारकर वगैरेने हे आयोजित केलेली होती. तेव्हा आम्ही या कैफुलीची गोळा करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पहिला रिपोर्ट पाठवून दिला. त्याचा उल्लेख परवा लोकसत्तांनी केला होता. म्हणजे अभूतपूर्व, ते डरत नाही, डरोमतला ते जोर देतात. त्यामुळं त्यांचा, म्हणून मी यांची फार ओळख न करून देता आपल्यामध्ये ज्येष्ठ आहेत सरोज पाटील म्हणून, तर त्यांना मी विनंती करतो की एन.डी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं या दोघांचा आपण सत्कार करावा. असीम सरोदे आणि ॲडव्होकेट टी.व्ही. नरवडे यांचा सत्कार करावा. हां सर, एक मिनिट सर, एक मिनिट. वेळ मिळाला नसल्यामुळे त्या बाकीच्या पुस्तकी तशाच राहिल्या. तेव्हा या पुस्तकाची किंमत आम्ही फक्त 100 रुपये ठेवलेली आहे. आणि बाहेर ज्याला हे पुस्तक पाहिजे त्यांनी आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्या. आम्ही रजिस्टरची सोय केलेली आहे. आम्ही त्याला बायपोस्ट पाठवतो. 100 रुपये तुम्ही द्या.
तिथं सही करा, म्हणजे आम्हाला ते पोचतील, सगळे पोचले असं समजून आम्ही प्रत्येकाला पुस्तक पाठवतो. पण आत्ता आम्हाला ते तुम्हाला सगळ्यांना देता येणार नाही. पण सायनाकर सर हे त्यांच्यावर जवळजवळ 50 वर्ष आहे, मीच जवळजवळ 40 वर्ष आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की या माणसाची एवढी उंची आहे. आज असा माणूस महाराष्ट्रात दिसत नाही. आणि मग त्यांचं हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये काय लिहिले हे फक्त त्यांनी एक 5 प्राध्यापक प्रेमजी पाटील जीवन व कार्य हे प्राचार्य विश्वास सायनाकर सर लिखित पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे. एन.डी. पाटील सरांच्या जयंतीनिमित्त आजच्या या कार्यक्रमामध्ये सर समोर पकडा, मान्यवरांची माहिती द्या. 1 मिनिट सर, 1 मिनिट. सगळ्या गोष्टीवर मात करणं, सगळ्या वाईटावर मात करणं हे इंग्लिश होता. यशवंतराव चव्हाणांनी इलेक्शनमध्ये, जाहीर इलेक्शनमध्ये निमंत्रण करायचं. त्या पक्षामध्ये, विरोधी पक्षामध्ये कसं आयुष्य वाया घालवतं, आमच्याकडे या, तुम्हाला सत्ता देतो, आपण सगळे तुम्हाला सत्ता राहू. इंग्लिश सरांनी त्याच स्टेजवर दुसऱ्या दिवशी उत्तर दिलं होतं. सूर्याच्या उन्हामध्ये चमकतं म्हणून शेण टाकणारी आमच्या आवाजात नव्हे आमचे जात. या कोळीचा माणूस महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार नाही. ही कोळी त्याची विरोधी मागणी त्याची कारणे आहे. पुढे 50 लढी जाऊन होत्या गडावडे, आणि त्यांनी गडामध्ये वेगवेगळे आपल्या इकडं टोलचा गडा माहीत आहे आपल्याला सगळ्या वेळामध्ये तरी घेतलं. त्याचे प्रतिस्पर्धी कोण होते? आता एक नाव घालत आहे अंबानीचे. राजकारण अभ्यासकर्त्यापासून घासापासून माझ्याकडे जमीन आम्हाला परत पाहिजे तरी तयार नव्हते. शेवटी एडिसन 2दा उपोषणाला बसले. एकदा बसले टाळलेही शक्य झाले, दुसऱ्यादा उपोषण केलं. ते आंदोलन उपोषण होतं. परिणामतः या अंबानीच्या घटनेमध्ये 35,000 एकर जमीन कोकणामध्ये एडिसन कुठलाही लढा महिना घटना माहीत आहे. एक माणूस त्यांच्याकडे आला होता, कुठल्याही लढण्यासंदर्भात चर्चा करायला लागला होता. आणि नंतर हा म्हणला मला एडिसरला भेटायचा आहे. एडिसर म्हणजे नंतर अजिबात भेटायचं नाही. माही म्हणलं असं का? तो म्हणला अंबानीचा एजंट आहे, तो नंतर कधी होणार नाही, माझ्या मनाला किंतु येणार नाही. लोकशाही पाळावी कशी या पद्धतीनं जगाच्या पाठीवर असलं शिक्षण तरी आपल्याला बघायला मिळणार नाही. आणि म्हणून मी भाग्य समजतो की इथं आलं. आधी माझ्या सरकारला सांगितलं होतं तेव्हा मराठी जमणार नाही. बरं अशी सरोदे सर यांना विनंती करतो की त्यांनी सभागृहाला संविधान आणि आणीबाणी या विषयावरती संबोधित करावे. ज्येष्ठ विधिज्ञ कार्यक्रमानिमित्त इथे जमलेलो मी भाग्यवान समजतो. असं मी सकाळी पण इस्लामपूरला माईसोबत गेलो तेव्हा सांगितलं. तरी आपण भाग्य वगैरे मानत नसलो तरी एक शब्द म्हणून की मला एन.डी. पाटील सरांचा सहवास लाभला. भविष्य सांगतो तर ते भविष्य आता गाणे मोठे म्हणतात त्याच्यावरून दिसून येऊ शकतो. प्राचार्य T.S. पाटील सर, न्यायमूर्ती डॉक्टर T.V. नलावडे सर, सरोज पाटील माई, विक्रांत पाटील, आमच्या सहकारी आणि अत्यंत धाडसानी अनेक गोष्टींचा सामना करत असलेल्या मेघा पानसरे, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी सर, M.D. शेख सर आणि अनिसच्या धडाडीच्या कार्यकर्त्या सीमा पाटील मॅडम, इथे माझ्यासमोर उपस्थित अनेक प्राचार्य आणि प्राध्यापक तसंच बंधू भगिनी. जेव्हा एन.डी. पाटील सरांच्या जयंतीचा कार्यक्रम असं सांगितलं तेव्हा मी म्हटलं की आत्ता सध्या जो विषय ज्वलंत आहे त्या विषयावर आपण बोलू. आणि म्हणून संविधान आणि आणीबाणी किंवा आणीबाणी आणि संविधान अशा विषयावर बोलायचं असं मी त्यांना म्हटलं. खरं तर माझा आणि आणीबाणीचा संबंध लहानपणी आला. मेरा आणीबाणी से बहुत पुराना रिश्ता है. आणि कारण माझे वडील हे आणीबाणीमध्ये
इंदिरा गांधींच्या विरुद्ध चळवळ केल्यामुळे दिल्लीच्या तुरुंगात होते जवळपास 17 महिने. दिल्लीच्या तुरुंगात, नंतर नागपूरच्या तुरुंगात. आणि मी लहानपणी जायचो त्यांना डबा द्यायला. तेव्हा मला वाटायचं की माझ्या बाबांना का पकडून ठेवले. माझ्या आईला मी विचारतो. आणि तेव्हा बऱ्याचशा गोष्टी कानावर यायच्या, काही खूप समजण्याचं वय नव्हतं. पण आणीबाणी म्हणजे काय हे नंतर मग बाबांकडून समजून घेतलं. जेव्हा साधना प्रकाशनने पुस्तक काढलं आणीबाणीच्या दिवसांचं, त्याच्यामध्ये त्यांचे काही पत्र प्रसिद्ध झाले, तेव्हा पण मी ते सगळे वाचल्यावर मला कळलं की आणीबाणी किती भयानक असते. मग जेव्हा कायद्याचं प्रशिक्षण घ्यायला लागलो ILS लॉ कॉलेजमध्ये, तेव्हा लक्षात आलं की संविधानिक तरतूदच आहे आणीबाणी लावण्याची. आणि मग ती आणीबाणी चुकीची आहे की बरोबर आहे याच्याबद्दलचे वेगवेगळे मतप्रवाह सुद्धा तेव्हाही होते आणि आता पण ते आहे. आपण कसा बघतो त्याच्यावर बरेचदा अवलंबून असतो. एखाद्या माणसाच्या आपण प्रेमात असतो तेव्हा त्या माणसाची कृती आपल्याला बरोबर वाटत असते आणि आपणच त्याच्यासाठी समर्थन तयार करतो. एक पुस्तक मी वाचलं होतं, पॉवर ऑफ कन्व्हिन्सिंग म्हणून. त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं की आपण काही कोणाला कन्व्हिन्स वगैरे करत नसतो. त्यांना ऑलरेडी कन्व्हिन्स असतात बऱ्याचशा गोष्टी. ते हे शोधत असतात की कोणत्या कारणांमुळे मी आता कन्व्हिन्स करून घ्यायचं. म्हणजे जस्टिस नलावडे सर हे चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की जेव्हा वकिलांना फार आनंद होत असतो की आता मी नलावडे सरांना कन्व्हिन्स केलेला आहे, पण नलावडे सर बघत असतात की समोरचे वकील जे बाजू मांडतात त्याच्यामध्ये कोणते मुद्दे आहेत ज्याच्यामुळे ते कन्व्हिन्स आहे ते त्या निर्णयात लिहू शकतो. पण मग आपण एकमेकांना कन्व्हिन्सच करायचं नाही का असं सुद्धा प्रश्न येतो. जर कन्व्हिन्स झालेल्याच लोकांशी आपण बोलतो आणि त्यांनाच आपलं मत पडते, ज्यांना आपल्यासारखंच मत आहे असेल, त्या लोकांमध्ये जाऊन आपलं मत आपण मांडलं पाहिजे. जे ND पाटील सरांनी केलं, जे दाभोळकरांनी केलं, जे गोविंद पालसरे सरांनी आणि अनेकांनी अत्यंत सभ्यपणे सुरुवात केली. संत गाडगे महाराजांनी आपलं मत मान्य नसलेल्या लोकांमध्ये जाऊन आपलं मत सांगण्याची. आणि मला वाटतं ही संविधानिक प्रक्रिया आहे की त्यांचं मत ते सांगतात, लोक ते ऐकून घेतात, ज्यांना ऐकायचं असेल ते पाळतात, बाकीचे लोक सोडून देतात. हीच खरं लोकशाहीची पद्धत आहे. पण मग जेव्हा असं वातावरण तयार होते की आम्हाला मान्य असलेलंच मत तुम्हाला मान्य असलं पाहिजे आणि आम्ही जे म्हणतो तेच मत बरोबर आहे असं तुम्ही म्हटलं पाहिजे, नाही तर आम्ही तुम्हाला देशद्रोही म्हणणार, तर ती सुद्धा एक प्रकारची आणीबाणीची परिस्थिती असते. त्यावेळेस ती आपल्यासमोर असते. आणि म्हणून आपण त्याचं विश्लेषण कसं करतो हे महत्वाचं आहे. वेगवेगळे वाद आणि इजम असताना जे खुल्या मनाचे लोक आहेत, खुल्या विचारांचे लोक आहेत, त्याला आपण फ्री थिंकर्स असं म्हणू, ते लोक जे आहेत त्यांच्या घरी वेगवेगळे पुस्तकं वाचून दिले जातात. हे सुद्धा महत्वाचं की आंबेडकरांचं तत्वज्ञान वाचा, गांधींचं तत्वज्ञान वाचा, सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंचं वाचा. ते छोटी छोटी पुस्तकं माझे वडील आणून आणि मग माझे अनेक मित्र सुद्धा येऊन वाचायचे. तेव्हा ते घरी घेऊन जायचे पुस्तकं. तेव्हा काही पुस्तकं त्यांच्या आई वडील परत घेऊन पाठवायचे की ते परत घेऊन हे पुस्तक नाही वाचायचं. खरा आणीबाणीचा काळ कसा सुरू होत असतो की आपलेच विचार चांगले आहेत, आपलेच विचार खरे आहेत असा दुराग्रह जे बाळगतात, त्याच्यातून आणीबाणीची परिस्थिती तयार होत असते असं मला वाटतं. मग समाजवाद असेल, गांधीवाद असेल, आंबेडकरवाद असेल, मार्क्सवाद असेल, दोन्ही प्रकारचे अशा विविध विचार प्रवाहांनी भारतातील वातावरण समृद्ध होत गेलेलं होतं. धर्म हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे आपण विसरलो आणि धार्मिक आहे, कशाला आपण बोलायचं, कशाला आपण त्या लफड्यात पडायचं, अशा पद्धतीने लोकांनी जी विड्रॉल सिम्पटमची एक भूमिका घेतली त्याच्यामधून सुद्धा कट्टरवादाचं फावलं आणि आणीबाणी वाढत गेली. आणि म्हणून हे विचार प्रवाह थांबवण्याचे जे प्रयोग आहेत ते लोकशाहीला मारक ठरले असं माझं म्हणणं. आता आपण दुसरीकडे पाहिलं की गांधी विनोबांचा सर्वोदय असेल किंवा आंबेडकरांची समता असेल, या प्रत्येकातून विषमता रहित समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे हेच अपेक्षित केलं होतं. पण मग गांधी आणि आंबेडकरांचे भांडण लावून देण्यात आलं. जे गांधीवादी आहे त्यांनी आंबेडकरांचं ऐकायचं नाही, आंबेडकरवादी असतील त्यांनी गांधीवादाला वाईट म्हणायचं, गांधीला शिवाय द्यायचं. हे राजकारण सुद्धा सुरू करणारे तेच लोक आहेत जे त्यांच्या विचारांचे फुलं तेव्हा फुलू शकत नव्हते. त्यांना वाटत होतं एकही होऊ देऊ नका विचारांचे.
आणि तो सुद्धा खरं त्यांचा प्रयोगच आहे, जो सातत्याने आता पण सुरू आहे, की एक होऊ द्यायचं नाही गांधी आणि आंबेडकरांना. हे वैचारिक मागासले पण मुद्दाम राहिलं पाहिजे अशी व्यवस्था ज्यांनी निर्माण केलेली आहे ते सुद्धा लोकशाहीचे खरं गुन्हेगार आहे. आपल्यावर एका हिंदुत्ववादाचं भूत लादत असताना, हिंदुत्ववाद मी जेव्हा जेव्हा म्हणेन तेव्हा त्याची दुसरी बाजू मुस्लिमवाद ही आहे समजून घ्या. म्हणजे मी काही वारंवार ते सांगणार नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत आणि त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा इमिजिएटली मुस्लिम लीग आणि तेव्हाची हिंदू महासभा यांनी एकत्र निवडणुका लढल्या आहेत. एवढं त्यांचं सख्य आहे. म्हणजे त्याच्यामुळे आता परत ते मी काही सांगणार नाही. ज्या पद्धतीने हे भूत निर्माण करण्यात आलं त्याच्यातून परत मग आता हे जे गाणे यांनी म्हटलं खरा तो एकत्रित धर्म, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारं गीत जे म्हटलं, त्या सगळ्यांचा संदर्भ आपण घेतला पाहिजे की हे गाणे म्हणावं लागत होते तेव्हा सुद्धा. कारण की एकीकडे वर्णवर्चस्ववाद जे माईंनी वाचलं गीत, ही वर्णवर्चस्ववाद मुद्दाम निर्माण केला, मुद्दाम फोफावेल अशी व्यवस्था करण्यात आली. आणि त्यामुळे जयप्रकाश नारायण यांनी जेव्हा संपूर्ण क्रांतीची चळवळ चालवली तेव्हा जनीव मुक्ती अभियान सुद्धा त्याचा भाग होता, की ज्यांचे ज्यांचे जाणीव असतील त्यांनी ते जाहीरपणे तोडून टाकायचे. लक्षात येत नाही आहे की हा ब्राह्मण आहे का काय आहे. मग त्याला मुद्दाम पाठीवर हात मारले कसा आहे आणि मग असं चाचून बघायला तिकडे धागा लागतो. या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत की माणसं कोणत्या जातीची कोणत्या धर्माच्या शोधण्याच्या, या सगळ्याच विषारी अशा प्रकारच्या झाडाच्या काही फांद्या आहेत आणि त्या सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यांना आधार मानून एक सामाजिक धुमाकूळ निर्माण करणारी जी प्रवृत्ती आहे ती राजकारणात मग स्थिरावण्याचा प्रयत्न करायला लागली, पण त्यांना ते स्थिरावता येत नव्हते. प्रवाहांनी चळवळीचं स्वरूप कायम ठेवलं पाहिजे असं म्हणत राहिले एन.डी. पाटील सरांपर्यंत सगळे. एक प्रवाही चळवळ असली पाहिजे, ती चळवळ असली पाहिजे. आणि मग त्याच वेळेस एक NGO करण सुरू झालं, जे आता चंद्रपूर गडचिरोली पासून तर ठाण्यापर्यंत मी काही नावं घेतली. मग आम्ही तिथे जाऊन दुर्गम भागात जाऊन आम्ही काम करतो. आदिवासी म्हणायचं नाही, वनवासी म्हणायचं, एकात्मता म्हणायचं नाही, समरूपता म्हणायचं, समरसता म्हणायचं. हे सगळे जे शब्दभेद तयार करण्यात आले महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि हिंदी साईड बेल्टमध्ये सुद्धा, याचा आपण मांडणी जर पाहिली तर आम्ही काहीतरी अंतिम सांगतो आहे अशा प्रकारचा जो आग्रही विचार आहे तो नेहमीच लोकशाहीसाठी धोकादायक राहिला असं मला वाटतं. आता एक महात्मा गांधी होते ज्यांनी वारंवार सांगितलं की माझा विचार अजून पूर्ण झाला नाही, मी आता जे सांगतो आहे ते प्रयोगावस्थेत आहे, तेच खरं माना असं माझं म्हणणं नाही. ही नम्र भावना. दुसरीकडे गौतम बुद्धाच्या भाषेत सांगणारे आंबेडकर की माझ्या पाशी थांबू नका, पटेल तेवढेच विचार घ्या आणि पुढे चला. हे गौतम बुद्धांचे विचार सांगणारे आंबेडकर यांचं एक सूत्र आपण पाहू शकतो की आम्ही काही सर्वश्रेष्ठ नाही, आम्ही जे सांगतोय तेच अंतिम सत्य नाही, सत्याचा शोध सुरू आहे, प्रयोग सुरू आहे. हे सांगत असताना आम्हालाच आता सत्य सापडलेलं आहे असे सांगणारे लोक की हे मी म्हणतो तेच खरं आहे आणि मग मी जगात सगळीकडे सांगणार. पण तुम्ही जर खरोखरच सत्य जगात सांगितलं, दुसरीकडे जाऊन सांगितलं तर तुम्ही देशाची प्रतिमा मलिन करता. वाढत चाललेले आहे. कशाचं तरी कर्ज घेतल्यासारखे लोक असे वाकून गेलेले आहेत त्या वादाने आणि त्यांना पेलावं लागत आहे. त्यांनी तयार केलेलं काहीतरी दूध असं आपल्याला वाटतं. माझे वडील जेव्हा जेलमधून बाहेर आले, दाढी वगैरे वाढलेली होती आणि घरी आले तर मी ओळखलंच नाही, मी लपून बसलो घाबरून, कोण आला माणूस. मग ते स्वच्छ वगैरे झाले आणि मग मी ओळखलं. पण मग एकदा माझ्या वडिलांनी पुस्तकात दिलं आहे, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही पुस्तक काढलं तेव्हा त्यात त्यांनी दिलं की एकदा माझ्या मामांकडे नागपूरला ते जात होते सायकल रिक्षामधून, माझी आई, वडील आणि माझी बहीण. तेव्हा 12:30 काहीतरी वेळ होती आणि अचानक धडाधड दुकान बंद व्हायला लागले, शटर पडायला लागले, सगळीकडे धावपळ सुरू झाली आणि म्हणून विचारलं बाबांनी माझ्या काय झालं.
2-3 लोकांना काही जाणाऱ्या विचारलं की माझी इंदिरा गांधींची हत्या झाली. आणि मग रिक्षावाला पण फास्ट चालवायला लागला. माझ्या बहिणीने थोड्या वेळ माझ्या वडिलांकडे पाहिलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि म्हणून तिने विचारलं, तुम्ही तर इंदिरा गांधी विरुद्ध आंदोलन केलं, जेलमध्ये गेले, मग आता कशाला लढता तुम्ही? तर माझे वडील म्हणाले की आमचा लढा इंदिरा गांधींच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरुद्ध होता. अशा प्रकारे मारणं हे योग्य नाही. लोकशाही मानणारी ही प्रवृत्ती असते की कुणाला तरी मारलं पाहिजे असा आनंद आणि असा असुरी प्रकार आपल्याला मान्यच नाही हे शेवटपर्यंत आपण समजून घेतलं. आणि म्हणून प्रवृत्तीला विरोध करणं हे लोकशाहीचं लक्षण आहे. आणि त्या प्रवृत्ती जर वेगळ्या स्वरूपात, कधी स्त्री स्वरूपात, कधी पुरुष स्वरूपात येत असतील तरी त्यांना सुद्धा विरोध दाखल करावा. व्यक्तिकेंद्रित जी मानसिकता वाढलेली आहे, जे त्यांनी सांगितलं की पहिले सांगितलं की मी एक तुमच्यातला गरीब व्यक्ती आहे, मी असाच तुमच्यातला गरीब आहे आणि मी असं चहा विकत मोठा. मग त्यांनी सांगितलं की मी शिकलेलो नाही, मी असं वाचत नाही, असं वाचतो. दिव्यत्वाची प्रचिती त्यांनी. आणि मग त्यांनी आता एवढंच सांगितलं की मी खरं तर माझ्या आईने सांगितल्यामुळे मी तिचा मुलगा आहे, नाहीतर मी खरं बायोलॉजिकल वगैरे नाही, मी दैवी आहे. आता हे इथपर्यंत जेव्हा आपण सांगण्याची मुभा देतो एखाद्या व्यक्तीला, तेव्हा आणीबाणीची मानसिकता रुजलेली असते आणि तेव्हा तो माणूस तसं सांगण्याची हिंमत करतो. आणि म्हणून सुद्धा आपण बघितलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या सामाजिक प्रवृत्तीकडे. तेव्हा चांगला काळ होता की इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी लोकांनी झिडकारून लावली आणि अनेक लोक संघटित झाले की आम्हाला आणीबाणी मान्य नाही हे सांगण्यासाठी. आता तसं संघटन सुद्धा होऊ दिलं जात नाही. आणि म्हणून आणीबाणी मधला आपल्याला काहीतरी असा फरक करत असताना सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे, कोणत्या स्वरूपात, अल्प स्वरूपात का असेना आणीबाणी हे चांगली नाही. पण आता फार चांगली व्यवस्था आहे आणि आणीबाणीच नाही असं जर काही लोकांना वाटत असेल तर वी आर डेफिनेटली लिव्हिंग अंडर व्हेरी डिफरंट काइंड ऑफ इमोशन्स. विचारांवर आणि आपल्या सगळ्या वैचारिक स्वातंत्र्यावर जे काही बंधनं आणलेले आहेत त्याच्यामध्ये लोकशाहीची खरी शक्ती लुप्त होत जाणं हे चांगलं लक्षण आहे असं आपण कोणी समजू नये. आता निवडणुका झाल्या, मी काही कोणाचं नाव वगैरे घेत नाही, पण आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणून सांगतो की गुप्त वार्ता विभागाचा वापर हा तेव्हाही झाला होता. गुप्त वार्ता विभागाच्या पाकिट्समधून जर लोकांना पैसे पोचवले जात असतील आणि मग सरकारी पाकिट आहे म्हणून तुम्ही उघडायचं नाही, तुम्ही बघायचं नाही, कारण सरकारी कामात तुम्ही अडथळा आणू शकता, तो आरोप तुमच्यावर आम्ही घेऊ. आणि म्हणून त्याच्यातून जर काही अशा गोष्टी पोचवल्या जात असतील ज्याच्यामुळे मत प्रभावित करणं, निवडणुका प्रभावित करणं हे काम होत असेल तर कोणत्या प्रकारच्या व्यवस्थेचा स्वीकार आपण केलेला आहे? यंत्रणांचा गैरवापर ही सुद्धा इमर्जन्सी आहे. राज्यपाल जे आहे ते पद, राष्ट्रपती हे पद, राष्ट्रपतींचे भाषण आपण जर ऐकले आधीचे तर अत्यंत चांगल्या बोललेल्या आहेत त्या बरेच वेळा. दलित समाजाचा माणूस वरती जातो, तो नंतर दलित आहे असं सांगतो. मुस्लिम समाजाचा माणूस नावामुळे ओळखायला येतो, त्याच्यामुळे त्याला मुस्लिम आहे मानले जावं. पण तरी त्याचा मुस्लिम मधला एक क्लास वेगळा बदलतो, दुसऱ्यांच्या रेंजमध्ये तो राहत नाही. आणि तसंच प्रत्येक माणसाचं होत जाताना आपण पाहतो की राष्ट्रपती पदावर गेलेल्या आदिवासी समाजातील व्यक्तींनी ती व्यक्ती आदिवासी आहे हे विसरून जाऊन जे काम सांगेल त्याप्रमाणे करायचं. एवढ्या वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तींनी सांगकाम्यासारखं वागायचं ही इमर्जन्सी नाही आहे. स्वतःचा अपमान झाला असेल तरी म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकांना वाटते की आपल्या राष्ट्रपतींचा अपमान आहे की मंदिरात उभं न करता बाहेर उभं करतात, पण त्या व्यक्तीने काहीच म्हणायचं नाही. याच्या मागची भूमिका, त्या व्यक्तीला असं का करावं लागलं असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटते की
या सगळ्या ज्या अपेक्षा संविधानाच्या आहेत त्या पायदळी उडवणाऱ्या ज्या प्रवृत्ती असतील आणि त्या प्रवृत्ती तयार करण्यामागची जी शक्ती असते ती इमर्जन्सी तयार करणारीच शक्ती आहे. सरकार या कमिशन आला 1988 मध्ये. राज्यघटना कार्यपद्धती सुधारणा विधेयक एक आयोग आला तो 2002 मध्ये. उंची कमिटीचा आयोग आला तो 2010 मध्ये. आणि त्या सगळ्यांनी सुचवलं की राज्यपाल पदावर नियुक्त होणारी जी व्यक्ती असेल ती राजकारण विरहित असली पाहिजे, कोणत्याही राजकीय पक्षाची सदस्य नसलेली असली पाहिजे. निदान राज्यपाल झाल्यावर त्या व्यक्तीने पुन्हा एखाद्या राजकीय पक्षाचं काम सुरू करू नये असं असलं पाहिजे. दोन्ही गोष्टी पाळण्यात आल्या. काँग्रेसच्या काळात पण नाही आणि आता तर खूप जास्त प्रमाणात नाही. नुसती आपण तुलना करू शकतो नागरिक म्हणून, पण मी पुन्हा एकदा सांगतो की आणीबाणी कोणत्याही अल्प स्वरूपात का असेल ती चुकीची आहे, लोकशाहीला ती मान्य नाही. राजकारणात जे सक्रिय लोक आहेत त्यांना राज्यपाल करण्याची प्रक्रिया सुरूच राहिली आणि आपण महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत नाठाळ स्वरूपाचा माणूस राज्यपाल झालेला पाहिजे. एकदा मी त्यांना काहीतरी फालतू माणूस असं म्हटलं होतं मुंबईच्या सभेत. तेव्हा खूप जणांनी म्हटलं की तुम्ही असं कसं बोलू शकता. एक मोठे नेते आहेत एका राजकीय पक्षाचे, ते म्हणाले काय हरकत नाही, फालतू आहे तर फालतूच म्हटलं तर काय हरकत. पण तरी मला वाटते की आपण लोकशाही प्रति प्रेम आपलं एवढं वाढते की आपण त्या भावनेच्या भरात काही माणसांना काहीतरी बोलून जातो, तसं सुद्धा बोलायला नको. त्यामुळे मी आता नाठाळा शब्द वापरला. नलावडे सर इथे आहेत, अनेक वकील इथे असतील. राज्यपाल पदावर बसून काही करणारा जो उभा आहे अशा प्रकारचं संविधानिक संरक्षण किती दिवस ठेवायचं या माणसांसाठी याचा विचार झाला पाहिजे. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी असा बदल करून दाखवावा की राज्यपाल पदावर बसून आगाऊपणा कोणी करेल, असंविधानिक कृती करेल तर त्याच्यावर सामान्य माणूस केसेस दाखल करू शकतील असं करावं तुम्ही. आणि मग कोण राज्यपाल होतात बघू आपण. आता लोकशाहीच्या नावाखाली अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकांनाच प्रत्यक्ष अधिकार खूप जास्त देणं हे सुद्धा चुकीचं ठरू शकते, कारण की त्याच्यातून खूप मोठे कायदेविषयक प्रश्न तयार होऊ शकतात, गुंतागुंतीचे विषय तयार होऊ शकतात. पण कुठेतरी यांना चेक झाला पाहिजे, कुठेतरी यांच्यावर चेक बसून बॅलन्स केला पाहिजे, याची गरज तर आहे आणि त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. इथे सर प्राचार्य आहेत, अनेक जण प्राचार्य बसलेले आहेत. कुलगुरूंची नेमणूक कशी होती सांगा बरं तुम्ही. काय विकायला ठेवलेलं पद आहे का ते? सर्रास विकलं जाते ते पद. जो आपल्या मर्जीतला आहे त्याला कुलगुरू बनवलं जाते आणि आपण तडफडत राहतो, काहीच म्हणू शकत नाही जेव्हा आपल्याला दिसते की हा माणूस लायकीचाच नाही आहे कुलगुरू होण्याचे. महाराष्ट्रात सगळीकडे असं सुरू आहे. पण मग आपण थांबवणार कसं? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट एवढी मोठी इन्स्टिट्यूट आहे, तिथे सुमार दर्जाचे लोक त्यांनी आणून ठेवले प्रमुख म्हणून. लोक म्हणतात, मुलं म्हणतात आम्हाला नाही शिकायचं आहे माणसाकडून ज्यांनी 2-4 डी ग्रेडच्या सिनेमामध्ये आणि अशा उत्तंगट स्वरूपाच्या भूमिका केलेल्या आहेत. मुलांना आपण अधिकारच नाकारतो की तुम्हाला कोणाकडून शिकायचं आहे. कुलगुरू निवड समितीमध्ये मुलांचे सुद्धा प्रतिनिधी असले पाहिजे, काय हरकत आहे. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी असले काय हरकत आहे. एक तर आपण निवडणुका बंद करून टाकल्या कॉलेजमधल्या आणि आपण म्हणतो लोकशाही आहे. कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कॉलेजमध्ये दंगामस्ती होते, मारामारी होते, हिंसा होते म्हणून निवडणुका कॉलेजच्या बंद करायच्या. मग तुम्ही काय करता संसदेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये? आपण प्रश्न विचारले पाहिजे असं मला वाटते. लोकशाही सक्रिय करण्यासाठीचे सगळे फोरम्स, सगळे चॅनल्स हे काय म्हणतात ओपन झाले. समर्थन करणारे पहा कोणत्या कोणत्या हुशार लोक असतात ते, म्हणजे नलावडे सरांना माहिती आहे की न्यायाधीश खूप हुशार असतात. त्यांना कायदा माहीत असल्यामुळे कायद्याचा अर्थ कसा काढून कुणाला फायदा करून द्यायचा आहे अशाच न्यायाधीशांची संख्या आता वाढली. त्यांच्याबद्दल पण आपण बोलायचं नाही, कारण की ते म्हणतात तुमचा न्यायव्यवस्थेवर पण विश्वास नाही का. न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आमचा, त्याच्यातल्या काही जणांवर विश्वास नाही आमचा. भारतीय स्वातंत्र्याचा जो काळा दिवस खरं तर आहे, त्याच्यासाठी आपण त्या आणीबाणी लादणाऱ्या सगळ्या व्यक्तींचा निषेध केला पाहिजे, ते कोणत्याही पक्षाचे.
आर्थिक विकास होत नाही आहे हे कारण देण्यात आलं होतं. पाकिस्तान सोबतचं युद्ध झालं होतं, त्यामुळे ऑइलचे भाव वाढलेले होते. देशामध्ये दुष्काळ अनेक ठिकाणी पडला होता. गुजरात, बिहार आणि महाराष्ट्रातल्या काही भागात सुद्धा तो अनुभव दुष्काळाचा होता. अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणीबाणी आणणं आवश्यक आहे असं इंदिरा गांधींनी सांगितलं. त्याला बॅकग्राऊंड होतं, राजमोहन यांनी त्याच्यावर केस केली होती आणि इंदिरा गांधींचा मतदान करण्याचा हक्क कोर्टाने काढून घेतला होता, पण त्यांना निवडणूक लढण्याचा हक्क मात्र ठेवला होता. आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी ती बंदी आणली. एक मोदींमध्ये त्यांच्यामध्ये साम्य आहे. आणीबाणी जेव्हा घोषित झाली तेव्हा इंदिरा गांधींच्या कॅबिनेट मधल्या कोणत्याही मंत्र्यांना आणीबाणी घोषित होणार याची काही माहिती नव्हती. इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींना सही करायला लावली रात्री आणि घोषित केली आणीबाणी रात्रीच, आणि ती सकाळी लोकांना माहिती झालं 26 तारखेला की आणीबाणी लागलेली आहे. हे साम्य आहे. नरेंद्र मोदींनी जे अनेक निर्णय घेतले, नोटाबंदीपासून अनेक निर्णय, ज्याच्यामध्ये सगळ्या आपल्या खासदारांचे मंत्र्यांचे मोबाईल काढून ठेवले एका डब्यामध्ये आणि स्वतः जाहीर करून टाकलं की नोटाबंदी लागलेली आहे, जेव्हा की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने नोटाबंदीबद्दलचा निर्णय घेऊन जाहीर करायला पाहिजे. हुकुमशाही प्रवृत्ती अशीच चालत असते. आणि म्हणून विश्लेषण करताना ही जी तुलनात्मकता आहे ती हे दाखवण्यासाठी आवश्यकच आहे की आणीबाणी एका संविधानाच्या कलमाचा वापर करून लावलेली आणि आणीबाणी कोणत्याही कलमाचा वापर न करता लावलेली, त्याच्यामध्ये काय फरक आहे. मुलीचं लग्न तिथे रत्नागिरीला खूप धूमधडाक्यात केलं होतं. आम्ही त्यांना नोटीस पण पाठवली होती. पण मग आता हे लग्न सर्रास झालेले आहे. अशा प्रकारचे लग्न करायचे असतात असं मुलींना, मुलींच्या आईवडिलांना आणि मुलांकडच्यांना वाटायला लागलं. लग्न करणं म्हणजे फार मोठं कर्तृत्व आहे असं ज्या समाजाने अत्यंत वाईट पद्धतीने प्रस्थापित केलेलं आहे, त्यांना हे सांगावं लागेल ना कधीतरी. आपण तार्किकतेला जेव्हा सोडचिठ्ठी देतो तेव्हा ती आपल्या स्वतःपासून घेऊन मग त्याचं समर्थन करत एकटीच मुलगी आहे, शेवटचंच लग्न आहे, आता तर धुमधडाक्यातच होणार, लोकांना काही पडलं नाही लग्नाचं, ते फक्त जेवायला येतात. आणि खूप लोकांना आवडते आजकाल की कोणत्याही प्रकारचा आहे वगैरे आणू नये. पुन्हा घेणं सुरू करा बरं, आहे राहणार इतक्या किमतीचाच असला पाहिजे, कोणी येतात का बघा, जेवणाच्या किमतीच्या जास्त आहे असला पाहिजे असं नाही. सगळं देणं घेणं जे आहे आणि व्यवहार जो आहे लग्नाचा, तिथे सुद्धा तर आणीबाणीचीच परिस्थिती आहे. हुंडा दिला नाही म्हणून तुटणारे लग्न अनेकांच्या घरी आहे. मी काय उदाहरण त्याच्याबद्दल ते सांगत नाही. मंत्र्यांच्या विरोधकांना तेव्हा अटक व्हायला लागली जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली. विडीमधल्या झोपडपट्ट्या विद्रूप आहेत हे सांगून त्या झोपडपट्ट्या उठवण्याचं आणि साफ करण्याचे कामं सुरू केले आणि एक मोठा रोष तयार झाला समाजामध्ये. मग तेव्हा इमर्जन्सी होती आणि तेव्हा झोपडपट्ट्या हटवण्यात आल्या. अयोध्येमध्ये कोणती इमर्जन्सी होती सांगा? आता अयोध्येमध्ये कोणती इमर्जन्सी होती का? जवळपास 280 मंदिरं तोडण्यात आले, हजारो लोकांचे घरं तोडून टाकण्यात आले मोठे रस्ते करण्यासाठी. त्याच लोकांनी पाडलं ना नरेंद्र मोदीच्या माणसाला. का G20च्या वेळेस आम्हाला असं वाटते की त्या झोपडपट्ट्या हटवल्या पाहिजे, नाहीतर मग निदान पडले तरी त्याच्यावर टाकले पाहिजे. ही इमर्जन्सी नाही का? प्रश्न न सोडवता दिखावा करणारे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा एक प्रकारची जी आणीबाणी आपल्यावर लादलेली आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. कुणाला केव्हा अटक केली, कोणता माणूस कुठे गेला याचा शोध घेण्यासाठी म्हणून हिबियस कॉर्पस नावाची एक रिट याचिका करता येऊ शकते की या माणसाचा शोध घ्या, त्याला हजर करा आमच्या समोर असं न्यायालय सांगते. ते हिबियस कॉर्पस ही सिस्टीमच तेव्हा सस्पेंड करून टाकली. कोण माणूस कुठे गेला काही शोधायचं नाही आणि कोणी काही विचारायचं. ही स्वातंत्र्यानंतरची पहिली हुकुमशाही होती. हे आपण सगळ्यांनी नम्रपणे मान्य केलं पाहिजे, कारण की आपल्याला आता मोठ्या हुकुमशाहीबद्दल बोलायचं. तेव्हा शहा आयोग नेमण्यात आला होता. शहा आयोगाचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे आणि ते लालकृष्ण अडवाणी नंतर वारंवार वापरलं. तेव्हा ते जस्ट इमर्जिंग नेते होते. शहा आयोगाने काय म्हटलं होतं?
त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना उद्देशून, न्यायालयातल्या न्यायाधीशांना उद्देशून, पोलिसांना उद्देशून हे वाक्य त्याच्यात लिहिलं होतं की तुम्हाला वाकायला लावलं त्यांनी तर तुम्ही सांगायलाच लागले. आता हे वाक्य अडवाणींनी इतकेदा म्हटलं, त्याच्यानंतर अनेक भाषणं झाली. आता अडवाणींना बोलू देतात का? आता अडवाणी वाक्य होऊ शकतात का? मार्गदर्शक मंडळात त्यांना टाकून दिलेलं आहे. ही सुद्धा आपण आणीबाणी लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा बोलू शकलेला माणूस आज बोलू शकत नाही, जेव्हा की त्याला हे मान्य नाही. जे होताना ते बघतो संसदेमध्ये आपण पाहतो एक माणूस आहे, त्याला हे मान्य नाही आहे सगळं सुरू आहे. त्यांचं नाव आहे महाराष्ट्रातले नितीन गडकरी. बोलू शकतात का? पण ते बोलले असते कदाचित त्यांना मंत्रालय दिलं नसतं. ते गुन्हे होते, काहीतरी 250-300 गुन्हे होते, मला माहिती नाही, मोजले नाही, पण खूप जास्त होते. ते गुन्हे त्यांच्यावर होते. त्यांनी हट्ट केला की मी पूर्ण सगळे पाडापाडी करून टाकीन. तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करणार होते. तेव्हा नरेंद्र मोदी आणि शहांना धमकी दिली त्यांनी, पूर्ण प्रदेश मी घेऊन टाकेन, तुम्ही जास्त वयशी करायचं नाही. तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करणार. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ बिष्ट यांच्या विरुद्ध असलेले जे गुन्हे आहेत त्याच्याबद्दल एक कमिटी तयार केली स्वतःच्या अध्यक्षतेने. आणि मग योगी आदित्यनाथ यांनी असं ठरवलं की आदित्यनाथ बिष्ट यांच्यावर जे गुन्हे आहेत ते सगळे माफ केले पाहिजे. आणि मग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्णय जाहीर केला की हे सगळे गुन्हे आहेत आदित्यनाथ बिष्ट याच्यावरती मागे घेतले. एका सजग नागरिकांनी त्याच्याबद्दल उत्तर प्रदेशच्या न्यायालयात धाव घेतली. तिथे काही नलावडे सरांसारखे काही प्रामाणिक आणि स्क्रू न्यायाधीश नव्हते. त्या न्यायाधीशांना त्यांनी आधीच पटवलेलं होतं. त्यामुळे त्या न्यायाधीशांनी सांगितलं की हे धोरणात्मक हा निर्णय आहे, पॉलिसी लेवलचं डिसिजन आहे, सरकारने घ्यायचं. त्यामुळे त्यांनी जर त्यांचे गुन्हे मागे घेतले असतील तर आम्ही त्याला काही करू शकत नाही. निवृत्तीनंतर त्या न्यायाधीशांना आता परत एका अत्यंत महत्वाच्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून नेमले. आमच्याच मुलावर खरं बसले आणि त्यांचं नाव सांगितलं. मग ही आणीबाणी कशा स्वरूपाची आहे तुम्ही सांगा? कसं काय आपण हे सगळं सहन करू शकतो? आणि म्हणून हुकुमशाही विरुद्ध लोकशाही हा जर लढा असेल तर लोकशाही जिंकली पाहिजेसाठी काय करायचं हा विचार करणं हे प्रत्येक आणीबाणीतून बाहेर येतानाच आपलं कर्तव्य. 1977 मध्ये ज्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा लोकांचा आवाज ऐकला पाहिजे असं इंदिरा गांधींना वाटलं, असं त्यांनी सांगितलं. मला आता लोकांचा आवाज ऐकायचा आहे म्हणून मी निवडणुका जाहीर करत आहे. आणि जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती टोटल रिव्होल्यूशन या घोषणेपुढे त्यांचा टिकाव लागू शकला नाही, त्या पडल्या. काँग्रेस विरोधातली चळवळ नाही असं जयप्रकाश नारायण यांनी सांगितलं. ही प्रवृत्ती विरोधाची चळवळ आहे असं सुद्धा त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. प्रशासन उद्ध्वस्त करण्याची चळवळ ती नसल्यामुळे त्याच्यात हिंसकपणा नव्हता. तरी सुद्धा जयप्रकाश नारायण यांनी जेव्हा आपल्याला मिळालेल्या ताकदीचा आणि त्यांना जे काही संघाचे लोक त्याच्यात घुसले होते त्यांना फीड दिलं. त्यांनी सांगितलं की हे आपलं काय सैन्य उद्ध्वस्त झालं पाहिजे, पोलीस उद्ध्वस्त झाले पाहिजे. आणि तशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा तेव्हा त्यांनी केले. तेव्हा मात्र लोकांनी त्यांचा सुद्धा सपोर्ट करायचा की नाही असं ठरवलं सुद्धा. अप्रत्यक्ष लोकशाही जी आहे की आपण लोक निवडून देतो आपले प्रतिनिधी आणि ते जातात तिथे संसदेमध्ये, विधानसभेमध्ये आणि राज्य करतात. त्याच्याबद्दलचे प्रश्न अनेकदा त्या आणीबाणीच्या चळवळीमध्ये उपस्थित करण्यात आले. अत्यंत महत्वाचे प्रश्न होते. तुम्ही समजून घ्या की डायरेक्ट लोकशाहीचे प्रयोग असू शकतात का हा सुद्धा विचार त्याच्यात झाला. की नुसतीच अप्रत्यक्ष लोकशाही अशा प्रकारे अयशस्वी ठरत असेल तर आपण प्रत्यक्ष नागरिकांचा सहभाग असलेली लोकशाही आणू शकतो. आणि मग लोकशाही मधला एक नवीन प्रयोग सुचवण्यात आला. तो खरं तर भोळसटपणाचा भाग आहे असं मला वाटतं. माझ्या वडिलांशी माझं त्याच्याबद्दलचे अनेकदा मतभेद झाले. मी बोलायचो त्यांच्याशी की परत बोलवण्याचा अधिकार, राईट टू रिकॉल, हे फारच डेंजर काहीतरी आहे असं माझं. ते समजून घेतलं पाहिजे. अजून काही तत्वज्ञ लोक असतील ते सांगतील. पण अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकसहभागातून राजकारण असू शकते, लोकसहभागातून प्रशासन असू शकते, लोकांचं म्हणणं जाणून घेऊन कायदे तयार करण्याची प्रक्रिया असू शकते. पण परत बोलवण्याचा अधिकार जो आहे तो अत्यंत धोकादायक ठरू शकतो.
ज्या देशामध्ये विशेषतः गरिबी आहे खूप मोठ्या प्रमाणात, बेरोजगारी आहे तिथे, आणि म्हणून निवडणुकीत नसलेल्या लोकांना, निवडून न आलेल्या लोकांचे अधिकार वाढवण्याचे जे काही प्रयत्न करायचे असं ते म्हणत होते, ते प्रयत्न काही झाले नाही. आणि ते निवडून आलेले लोक नीट काम करत नसतील तर राजीनामाच द्या असं सांगण्याचा अधिकार अजूनही आपण काही मान्य केले नाही. त्यांच्या शिस्तीत बसत असेल प्रश्न विचारलं तर विचारावं, पण प्रश्न विचारणं हे सुद्धा संविधानाचं अत्यंत महत्त्वाचं मूलभूत अशा स्वरूपाचं काम आहे. आणि ते प्रश्न न विचारणारेच तयार करणारी यंत्रणा कधी लोकशाही पूर्ण असू शकत नाही. सामान्य माणसांसाठी इंदिरा गांधी मात्र तेव्हाही महान होते. आणीबाणी लावली तरी 1977 मध्ये पाडलं. नंतर इंदिरा गांधींना एवढ्या भरघोस मतांनी आणलं की सगळं बेचिराग त्यांनी करून टाकलं, एवढं बहुमत त्यांनी मिळवलं. कारण की लोकांना इंदिरा गांधींबद्दल आणीबाणीचा राग नव्हता, लोकांना त्यांच्या सोबत असलेल्या लोकांचा राग होता. संजय गांधीपासून सगळ्यांचा, की ज्या पद्धतीने आणीबाणीच्या काळात ते वागले त्याचा लोकांना राग होता. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू गेले तेव्हा, आणि आणीबाणी लावली तरी सुद्धा इंदिरा गांधी गेल्या तेव्हा हा देश रडलेला. कारण की इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली, ही माझी चूक झाली असं जाहीरपणे सांगितलं आणि माफी मागितली. माझं हेच मत आहे की भारतीय समाज अत्यंत दयाशील आहे. दया, क्षमा, करुणा हे आपल्या धर्माचं तत्व आपल्यामध्ये रुजलेलं आहे. मनापासून कोणी माफी मागतोय असं लक्षात आलं की हा समाज माफ करतो. पण जेव्हा नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला तुम्ही माफी मागाल का, गुजरातमध्ये केलं तुम्ही सगळं 15 वर्ष मुख्यमंत्री असताना, तेव्हा ते पाणी मागत उठून गेले. त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला पाणी मागितलं, माईक काढला, दोस्ती बनी राहील, लागले असं. आता प्राण्यांच्या बद्दलच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल माणसांनीच ठरवलेलं खरं म्हणजे आहे, ते त्यांचं काम करत असतं. पण एखाद्या जिवंत माणसाला प्राण्याची उपमा द्यावं वाटणं अनेक भारतीय लोकांना हे कशातून तयार होते? कारण की सातत्याने तो माणूस लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी फेल झालेला आहे. त्याच्या वागणुकीतून त्यांनी दाखवलेलं आहे की तो अत्यंत वाईट प्रकारे वागतो. लोकशाहीचा गैरफायदा घेणं ही हुकुमशाही साधारणतः सामान्य माणसांना मान्य नाही. छोटे आणि त्याच्या प्रवृत्तीचे होते, तो सुद्धा प्रकार आपण पाहिलेला आहे आता एवढ्यातच. त्यामुळे आता पण खूप काही चांगली व्यवस्था आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि या व्यवस्थेला ज्या हुकुमशाही अजगरांनी असे कवटाळे मारलेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला बोललं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. तेव्हा लोकशाही सोबत अतिप्रसंग झाला होता असं आपण म्हणू. चोर पावलांनी आणीबाणी रात्री आणण्यात आली होती कोणालाही न सांगता, राष्ट्रपतींना आपल्या कयात घेऊन. आणि तोंडी सूचनांचा एक खूप मोठा काळ आपण पाहिला की ज्या लेखी सूचना असल्या पाहिजे, पारदर्शकता व्यवस्थापनात असली पाहिजे, ती सगळी सोडून केवळ तोंडी सूचनांवर चालणारी राज्यव्यवस्था आपण तेव्हा पाहिली. आणि तेव्हा जर लोकशाहीवर अतिप्रसंग झाला असेल तर आज संविधानावर बलात्कार होतो आहे असं माझं स्पष्ट आहे. आणि त्यासाठी मी 10 उदाहरणं आपल्याला देतो. इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये सुद्धा लागू असलेले उदाहरण आहे. त्यामुळे हे स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे की मी इथे उभा राहून इंदिरा गांधींची कोणती बाजू घेत नाहीये, पण मला चांगली बाजू त्यांची एकच वाटते की त्यांनी एका संविधानातल्या कलमाचा वापर करून आणीबाणी लावली होती आणि त्यामुळे त्या आणीबाणीला आव्हान देण्यात आलं आणि आणीबाणी कशी चुकीची आहे याच्याबद्दलचे आर्ग्युमेंट सुद्धा कोर्टात झाले. ही महत्वाची गोष्ट आहे. आताची आणीबाणी ही अलिखित स्वरूपाची कोणत्याही कलमाचा वापर न करता लावलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या 10 गोष्टी इन्व्हॉल्व आहेत त्या आपण लक्षात घेतल्या. एक आहे की अति लवचिक राष्ट्रपती आणि राज्यपाल जे कसे वागवता येतील वागतील आणि इतरांना मारून सुद्धा फेकता येतील, ते इलेक्ट्रिक असते ना असं ताणायचं सोडून द्यायचं, ते दुसऱ्या जाऊन लागते. तशा प्रकारे महाराष्ट्रातल्या राज्यपालाचा वापर झाला. शस्त्र म्हणूनच त्या म्हाताऱ्याचा वापर झाला. ही जी लोकशाहीची अवहेलना उच्च पदस्थ कॉन्स्टिट्युशनल पदावर बसून काही लोकांनी चालवलेली आहे, त्याचं विश्लेषण आपण केलं तर आपल्याला दिसते की भयानक स्वरूपाची आणीबाणी आपण जगतोय की आहे. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणून घ्या.
प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधली नाही. ऑर्डिनन्सच्या बेसिसवर मी सरकार चालवणार. 6 महिन्याचे ऑर्डिनन्स असतात ते काढत राहणार आणि सरकार चालवत राहणार. तुम्हाला काय करायचं करून घ्या, कारण की संविधानिक अधिकार आहे सरकारचा ऑर्डिनन्स काढायचा. तुम्ही जा कोर्टामध्ये आणि चॅलेंज करा ऑर्डिनन्स. कोर्ट काय म्हणते, ऑर्डिनन्स काढायला त्यांना अधिकार आहे, आम्ही ते थांबवू शकत नाही. संसद आणि संविधान यांना क्षुल्लक मानणं ही प्रवृत्ती जेव्हा जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा तेव्हा तो हुकुमशाह आहे असं आपण समजू शकतो. अनेक बदल संविधानात केले. मगाशी मी इस्लामपूरला माहिती होत होतो तेव्हा सुद्धा सांगितलं की संविधानामध्ये बदल करण्याची प्रक्रिया ही भारतीय संविधानातल्या प्रक्रियेनुसार कलमानुसारच होत असते. आतापर्यंत जेव्हा जेव्हा संविधानिक बदल झाले त्याला संविधानिक सुधारणा असं म्हणतात, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणतात. त्या साध्या अमेंडमेंट असतात, साध्या स्वरूपाच्या बहुमताच्या आधारे घेतलेल्या, आणि काही विशेष स्वरूपाच्या अमेंडमेंट असतात. त्या करण्याची प्रक्रिया आहे आणि ती केल्यावर त्याला आव्हान देण्याची सुद्धा प्रक्रिया आहे. जसं इंदिरा गांधींनी एक मिनी कॉन्स्टिट्यूशनच जवळपास तयार केलं तेव्हा त्याला आव्हान देण्यात आलं आणि अनेक त्यांनी सांगितलेल्या वाईट गोष्टी काढून टाकण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे होऊ शकणार नाही, पण त्यांनी आणलेल्या अनेक तरतुदी संविधानिक आहेत म्हणून राहू देण्यात आल्या. हे सुद्धा महत्वाचं. सत्ता निर्माण करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींचा वापर करणं ही एक किती भयानक स्वरूपाची हुकुमशाही आहे हे अरविंद केजरीवालला विचारलं तर आपल्याला कदाचित जास्त चांगलं सांगते. अरविंद केजरीवालला जेव्हा अटक झाली, मद्य धोरणासाठी अटक, मद्य धोरण भ्रष्टाचार. मद्य धोरण भ्रष्टाचार आहे का खरंच हा? असेल मग भ्रष्टाचाराचे प्रकरण कोण चालवतात? अँटी करप्शन ब्युरो चालवतात. अँटी करप्शन ब्युरोने काही सबमिट केलंय का? काही सबमिट केलं नाही. अरविंद केजरीवालला जेव्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यांनी प्रश्न विचारला, मुझे किसने अटक की है, क्यों अरेस्ट किया है? तर हे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल राजू, मी नाव पण घेतो, मला काही करायचं नाही, काय करायचं ते करा म्हणून, राजू आहे राजू म्हणून. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की आपके खिलाफ 100 करोड़ रुपए का गबन करने का भ्रष्टाचार का आरोप है. अरविंद केजरीवालने ताडकन तिथे सांगितलं न्यायाधीशांसमोर की माझा आरोप आहे मोदीवर आणि अमित शहावर त्यांनी 200 कोटी रुपयाचा घोटाळा केला, तुम्ही त्यांना अरेस्ट करता का? सर, इथं बसल्या सरांना माहिती आहे की नुसत्या आरोपाच्या बेसिसवर अटक होत नसते. त्यासाठी प्रायमा फेसी एव्हिडन्सेस काहीतरी तुम्हाला द्यावं लागतात. प्रथमदर्शनी दाखवावं लागते की या माणसाची भ्रष्टाचारामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. अशाही पद्धतीने जे काही सुरू आहे ते आपण पाहिल्यावर मग नंतर सांगतात की हे सहकार्याने करणं आहे. अरविंद केजरीवाल त्यांच्या मोबाईलचे, त्यांच्या लॅपटॉपचे पासवर्ड पाहिजे होतात, कोडवर्ड पाहिजे होतात. कोडवर्डचे काय काय त्यांनी लिहिले ते पाहिजे आणि पासवर्ड पाहिजे. खरं कारण त्या कॉम्प्युटरमध्ये आणि त्यांच्या मोबाईलमध्ये लपलेलं आहे. तुम्हाला सांगतो, मद्य भ्रष्टाचार घोटाळा हे बरोबरचं कारण आहे. कारण की लक्षात घ्या, अरविंद केजरीवाल यांची पार्श्वभूमी ते IRS आहे, रेव्हेन्यू सर्व्हिसेस मधले आहे. त्या माणसाला माहिती आहे की कशा प्रकारे भ्रष्टाचाराचा ट्रेल असतो, कुठून कुठे शेवटी लांबत जाते, कुठून कसा भ्रष्टाचार पैसे फिरवण्याचा होत असतो. कदाचित अरविंद केजरीवाल यांनी अत्यंत महत्वाची माहिती अशा प्रकारची या दोघांची आणि भाजपची काढून ठेवलेली आहे आपल्या लॅपटॉपमध्ये. सतत ते पासवर्ड मागतात. कोर्टाने सांगितलं त्यांची परवानगी नसल्याशिवाय आम्ही पासवर्ड देऊ शकत नाही. आताच आम्ही त्यांना पासवर्ड देण्यासाठी सक्ती करू शकत नाही. कोणत्याही प्रकारे प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध झालेला नाही. आपण लक्षात घ्या, हुकुमशाहीचे लक्षण आणि अत्यंत भयानक हुकुमशाही आहे असं मला वाटतं. मोदींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये साधारणतः 80 बिल्स विदाउट चर्चा पास केलेले. अनेक कायदे, मी मगाशी जर सांगितलं ऑर्डिनन्स म्हणजे वटहुकूम, 6 महिन्याचं आयुष्य असलेले काढायचे, संपलं की पुन्हा दुसरा वटहुकूम, पुढचा वटहुकूम, असं करत करत ते सगळं चालवायचं. त्यानंतर नोटिफिकेशन त्यांनी काढले चुकीचे, संविधानिक बदल न करता त्यांनी तोडफोड केली 370 कलमाच्या बाबत. मी पुन्हा एकदा सांगतो, 370 कलम हे रद्द करायला माझी काही हरकत नाही, इथं बसलेल्यांची हरकत नसेल, आपले कोणाची हरकत नसेल, ते अस्थायी स्वरूपाचंच कलम आहे. पण ते काढण्याची प्रक्रिया दिलेली होती. विधानसभा अस्तित्वात असली पाहिजे, विधानसभेमध्ये ठराव झाला पाहिजे. तर यांनी परत फिक्टिशियस स्वरूपाचं एक मॅजिकल काहीतरी तयार केलं, राज्यपाल नियुक्त केले सत्यपालमध्ये आणि सांगितलं, जाहीर केलं राष्ट्रपतींनी की हे राज्यपाल म्हणजेच विधानसभा.
मग त्यांनी पत्र लिहिलं राष्ट्रपतींना की आम्हाला 370 कलम रद्द करून पाहिजे, हा इथल्या विधानसभेचा निर्णय मी आपल्याला कळवत आहे. राष्ट्रपतींना सांगण्यात आलं, त्याच्यानुसार त्यांनी लगेच त्याच्यावर सही केली की राज्यपाल म्हणजेच विधानसभा आहे आणि त्यांनी मला कळवलं आहे की 370 कलम रद्द. लगेच सही करून अमित शहाकडे पाठवतो. लगेच हा माणूस अनुभवी असलेला कायद्यांच्या बाबतीत उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की 370 कलम पार्ट 1 छोड़ के 2, 3 मैं हटा रहा हूं. आता याच्यामध्ये जी काही असंविधानिकता आहे ही जर आपण समजून घेतली ती सुद्धा हुकुमशाही आहे आणि म्हणून ही भयानकता आपण सगळ्यांनीच आपल्या समोर येत असताना बघतो. आरबीआय आणि बँक व्यवस्था एक नवं भांडवलशाही आणताना यांनी आपण पाहिलेलं आहे. त्यावेळेस इंदिरा गांधींनी सुद्धा टाटा, बिर्ला आणि मला वाटतं अजून कोण तिसरे होते तिघांना असं समोर आणलं. चांगले लोक सगळीकडे आहेत पण मुद्दाम दंडनाट तयार करायचा, त्यातून मग विष तयार करायचं. जे बेळगाव पासून सगळीकडे आपण पाहतो ते अफजल खानाचा पुतळा काढण्याचा जिवंत देखाव, हा काय प्रकार आहे? छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठी झाले का पुतळा काढण्यासाठी? जेव्हा हे माहिती झालं की आपण सगळेजण पुतळा काढण्यालाच महत्व देतो, शिवाजी महाराजांच्या विचारांना देत नाही, तेव्हा मग यांनी आपले सगळ्यांचे पैसे खर्च करून त्या तिथून लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मधून आपल्याच पैशाने नकली वागणं शिवाजी महाराजांचे म्हणून आणले. तर पाच बसा तुम्ही सगळे, त्याच्यात शिवाजी महाराज आपल्याला भेटणार आहे का? ही सगळी जी पैशांची उधळपट्टी सुरू आहे ती आपण कुठेतरी दिलेल्या मूकसंमतीमुळे आहे की भावनिक विषयांवर पैसे आमचे खर्च केले तर चालतील ही आपण परवानगी दिली, आपण नकार दिलेला नाही. नकार देणाऱ्यांचे आवाज दबलेले आहेत आणि म्हणून ते आवाज वाढले पाहिजे. इंदिरा गांधीच्या काळात पण त्यांच्यासोबत असलेले 4-5-10 जण कॅबिनेट चालवायचे, पीएमओ ऑफिस चालवायचे, RK धवन वगैरे सगळे. आता सुद्धा यांनी तशाच प्रकारची एक व्यवस्था तयार केलेली आहे की तुमचे मंत्री कोणते पण असो, तुम्ही जा दिल्लीमध्ये, ते रामदास आठवले काय काम करतात सांगा बरं, सामाजिक न्याय मंत्री. एखादं काम सांगा त्यांचं कोणतं पण केलेलं, बरीच काम केलं मागच्या 5 वर्षात केलं, आता पुन्हा ते मंत्री झालेले. कोणत्याच मंत्र्यांना काम करू दिलं जाऊ देत नाही. सगळे कामं नरेंद्र मोदी साहेब पीएमओ ऑफिस मध्ये करतात. पीएमओ ऑफिस हेच मंत्रालय बनलेलं आहे. त्यांनी आदेश काढला की त्या मंत्र्यांनी सही करायची, संपला विषय. ही जी हुकुमशाही आहे ती आपण बघत नाही की संविधानिक चौकटीतच काहीतरी गोंधळ घातला जातो आहे आणि सगळ्यांनी मिळून राज्य व्यवस्था चालवायची, लोकप्रतिनिधी सगळे निवडून दिल्या त्यांनी एकत्रितपणे निर्णय घ्यायचा, याची अंमलबजावणीच होत नाही. मग ही कोणती संविधानिक नैतिकता आहे? याच्याबद्दलचा विचार सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. आपला काय दोष आहे की तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्ही असं वाचता. ते म्हणतात मी असं वाचत नाही, असं वाचता. तुम्ही कसे वाचा पण तुम्ही वाचा तर, आणि समजलं नाही तर इतरांना विचारा. तुम्ही असं समजू नका म्हणजे तुम्ही म्हणजे आपण सगळे, ते समजायचं नाही की आपल्याला सगळं कळत नाही. आपल्याला काही गोष्टी कळतात त्या ठामपणे मांडल्या पाहिजे आणि त्या चुकीच्या असू शकल्या तर त्या सुधारणा करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. हेच तर लोकशाहीमधून शिकायचं. मग हे जर त्यांना शिकायचं नसेल तर त्यांनी आपल्या घरी जावं. हे वन मॅन गव्हर्नमेंट जे त्यांनी सुरू केलेलं आहे ते आपल्याला चालणार नाही हे सांगण्याची वेळ आहे. 8वा मुद्दा आहे की यंत्रणांना सुचारू आणि प्रभावी पद्धतीने कामच करू न देणं हे हुकुमशाहीचं 8वं लक्षण आहे. ज्याच्यामध्ये इंदिरा गांधींनी वापर केला होता सीबीआयचा, त्याच्यानंतरच्या काळात काँग्रेसच्या सरकारने केला आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की सीबीआय हॅज बिकम पॅरट इन द हँड्स ऑफ द गव्हर्नमेंट. पिंजऱ्यातला पोपट बनलेला आहे असं म्हटलेलं होतं. आता ती एक यंत्रणा तेव्हा कदाचित वापरली, आज तशा 10 यंत्रणा मोदींनी सुरू केल्या म्हणजे पुनर्जीवित केल्या. ईडी कोणाला माहिती होतं खूप आधीपासून ईडी यंत्रणा, पण त्याचा जो धुमाकूळ घालणारा गैरवापर त्यांनी केला. सीबीआयचा केला, नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचा केला, शाहरुख खानच्या मुलाला अटक करताना, इलेक्शन कमिशनचा त्यांनी केला, इन्फॉर्मेशन कमिशनचा त्यांनी केला. त्यांनी सगळे कॅगचे रिपोर्ट सुद्धा आपल्या मनाने झाले पाहिजे असे सुद्धा दबाव आणले. पारदर्शकतेला विरोध असणं म्हणजे आणीबाणी आहे आणि म्हणून यंत्रणांचा जो प्रभावी वापर करू देत नाही त्याबाबत इंदिरा गांधींना मोदींनी केव्हाच
पहिल्याच 3 वर्षात खूप मागे टाकणार आणि म्हणून ही हुकुमशाही जास्त डेंजर आहे. 9वा मुद्दा आहे तो म्हणजे भक्तिवान निष्ठावान अशा लोकांचा एक संप्रदाय तयार करायचा, पंथ तयार करायचा. इंदिरा गांधी गेल्या तेव्हा अनेकांनी इंदिरा ज्योत सुरू केली, सतत तेल टाकायचं आणि ते ज्योती पेटवायचे. आतापर्यंत सुरू आहे, पण त्यांना वाटते ही निष्ठा आहे. विचारांवर निष्ठा न ठेवता अशा प्रकारच्या लिखाऊ स्वरूपाच्या निष्ठा ज्या आपण सगळ्यांनी वाढवून दिल्या, तो काय निष्ठावान आहे माणूस. तसंच नरेंद्र मोदींना त्याच प्रवृत्तीचा वापर करता आला मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांनी केवळ निष्ठावान न ठेवता एक भक्त संप्रदाय तयार केला, ज्यांना त्यांनी जे दाखवलं तेच दिसणार, दुसरं काही दिसणार नाही. वातावरण यांनी मोदी 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 म्हणून तयार केलं. आपण एक पाहू शकतो की यांनी अभ्यास केलेला आहे प्रचंड. पुण्याचा त्यांनी 2 गोष्टींचा अभ्यास केला आहे नरेंद्र मोदींनी. एक त्यांनी महात्मा गांधींचा अभ्यास केला आहे. तुम्ही काही म्हणा, त्यांनी महात्मा गांधींचा अभ्यास केला, प्रचंड वाचन केलं आहे आणि आपल्या सगळ्यांसारखं असंच वाचलेलं आहे. इंदिरा गांधींचा यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे इंदिरा गांधींपेक्षा जास्त कट्टर हुकुमशाही कशी लादायची, त्यांच्या चुका ज्या होत्या आणीबाणी लागताना त्या कशा टाळायच्या आणि अप्रत्यक्ष आणीबाणीतून जास्तीत जास्त कसं मिळवायचं याचा प्रचंड अभ्यास झालेला माणूस आहे. 10वा मुद्दा आहे की त्या 9व्या मुद्द्याचा मी आणखी सांगतो. त्यांनी घोषणा जेव्हा होती, इंदिरा गांधी म्हणायच्या कि वो मुझे बाहर फेकना चाहते हैं और मैं गरीबी को बाहर फेकना चाहती हूँ. लोकांना एकदम अपील झालं, काय भाई आहे, यांना सगळेजण फेकून इच्छितात पण यांना गरिबीला फेकून द्यायचं आहे, आपली ही पाहिजे, यांना निवडून द्या. पुन्हा भरघोस मतांनी निवडून दिलं. लक्षात नरेंद्र मोदींनी सुद्धा हाच डायलॉग वापरलेला आहे. त्यांनी अनेक भाषणांमध्ये म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल कि वो मोदी को बाहर फेकना चाहते हैं और मोदी भ्रष्टाचार को बाहर फेकना चाहते हैं. आपण अत्यंत साध्या पद्धतीचा समाज असल्यामुळे लवकर बोलणारा समाज आहे. अशा प्रकारच्या घोषणाबाजीला आपण बळी पडतो. 10वा मुद्दा आहे की विरोधी पक्षांवर परिणाम करायचा, विरोधी मतांच्या राजकारणावर परिणाम करायचा, अशा प्रकारचं राजकारण वाढवायचं. आज आपण पाहतो की तेव्हा अशी परिस्थिती झाली होती की इंदिरा गांधींना हरवण्यासाठी त्यांच्या विरुद्ध सगळे, अशी राजकीय परिस्थिती होती. आणि आज अशी परिस्थिती आहे की मोदी आणि त्यांच्या विरुद्ध सगळे, अशी परिस्थिती आहे. आणि तोडण्यासाठी सुरुवातीला त्यांनी जे 10 वर्ष आता काढले ते असेच काढले की दहशतवाद एक निर्माण करायचा यंत्रणांचा आणि यांना एकत्रच येऊ द्यायचं नाही. पण ते सगळं सहन करत करत हे लोक एकत्र आले. म्हणजे शरद पवारांसारख्या माणसाला त्यांनी बोलावलं चौकशीसाठी. आता ते पण कसलेले राजकीय नेते आहेत. ते पुस्तक घेऊन तिथे गेले किंवा वेळ वाया जाऊ नये मी पुस्तक वाचत बसेल, बोलवा मला कधी बोलवतात. ते कुणाला तरी भीती दाखवायचा सतत प्रयत्न करायचा आणि जे भीतीच्या गळाला लागले त्यांना आपल्या मांडीवर बसवायचं. आपण ते पाहिलेलं आहे सगळं, मी त्याच्याबद्दल आता काही बोलत. आता परत अनुभवी कायद्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीकडे आपण येऊ, ते म्हणजे अमित शहा. कायद्याच्या चौकटीचा आणि कचाट्याचा अनुभव त्यांना प्रचंड मोठा आहे आणि त्यांनी होम मिनिस्ट्रीनी एक पत्रक जाहीर केलं 4-5 दिवसापूर्वी आणि ते पत्रक आहे 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला. जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला धक्का बसला की संविधान हत्या दिवस. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की आपण नागरिक म्हणून लक्षात घेतल्या पाहिजे की एखादा राजकीय पक्ष जसा कार्यक्रम राबवू शकतो तसाच कार्यक्रम गॅजेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याचा आधार घेऊन एखादा राजकीय पक्षाचा कार्यक्रम हा भारताचा कार्यक्रम असू शकतो. हा नरेंद्र मोदींचा कार्यक्रम आहे काँग्रेस मुक्त भारत, काही हरकत नाही, त्यांनी करावं. तो हिंसकच कार्यक्रम आहे, तो संविधानात न बसणारा कार्यक्रम आहे काँग्रेस मुक्त भारत. कोणत्याच पक्षमुक्त भारत नसला पाहिजे. इव्हन भाजप सुद्धा असलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे भाजप पुढचे 5-6 वर्ष नक्की पाहिजे. नरेंद्र मोदी सुद्धा असले पाहिजे. त्यांची काय अवस्था होते हे त्यांना बघता आलं पाहिजे. हे केलं त्यांनी आणि त्यातून अनेक प्रश्न तयार झालेले आहेत. मला शेक्सपियरचं एक वाक्य आठवतं, तुम्ही मुद्दाम सांगतो की आता हे आपल्याला सांगा, मी तुम्हाला 10 कारणं सांगितले माझ्या बोलण्याच्या सगळ्या भागातले.
या 10 कारणांच्या आधारे नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींना खूप मागे टाकलेला आहे हुकुमशाहीमध्ये. आणि नरेंद्र मोदी अनविनिश्चित काय म्हणतात तो शब्द, अनभिषिक्त, ते सम्राट झालेले आहेत हुकुमशाही. आता तशा सम्राटाविरुद्ध अजूनही लोक बोलतात आणि म्हणून एक भ्रम तयार करण्याचा प्रयत्न. कारण की आम्ही सातत्याने सांगितलं, महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी, भारतामध्ये सांगितलं, राहुल गांधींनी सांगितलं, सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी सांगितलं की हे संविधान विरोधी आहे. यांच्या खासदारांनी सांगितलं की 400 जण निवडून आले, आम्ही संविधान बदलतो. लोकांनी विश्वास ठेवला या गोष्टीवर, लोकांना लक्षात आला धोका आणि त्यांनी त्यांच्या सीट कमी करून टाकल्या. विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केला आणि निर्भय बनो चळवळ असेल किंवा लोकांच्या सगळ्या ठरवण्याचा परिपाक असेल, की आपण पाहतो की आज एक विरोधी आवाज अत्यंत बुलंद पद्धतीने नरेंद्र मोदींनी भारताला काय दिलं असेल नसेल याची चौकशी किंवा याची चर्चा आपण करू. पण नरेंद्र मोदींनी राहुल गांधी नावाचा अत्यंत मजबूत नेता आहे भारतातील, जो आज संविधानाचा आवाज म्हणून तिथे उपस्थित आहे. ज्यांना एक तुच्छ लेखत होते त्यांना भारतीय संविधानाने सांगितलेलं असल्यामुळे नरेंद्र मोदींना त्यांच्या खुर्चीवर जाऊन तिथे जाऊन त्यांचं अभिनंदन करून त्यांना बसा असं म्हणावं. ही भारतीय संविधानाची लोकशाही आहे. आणि म्हणून जेव्हा 25 जून हा संविधान हत्या दिवस हेच लोक जाहीर करतात, तेव्हा शेक्सपियरचं एक वाक्य मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मराठीमध्ये मी लिहिलं. त्यांनी असं म्हटलंय की पण हे अगदी विचित्र आहे, पण हे अगदी विचित्र आहे आणि कित्येकदा तर आपल्यावर मात करण्यासाठी काळोखाचीच अवजारं जणू काही आपल्याला सत्य सांगत आहे. ज्यांनी काळोख निर्माण केला तेच आपल्याला आता सांगत आहेत की तो संविधान हत्या दिवस आहे. मग आमचा प्रश्न आहे, सामान्य माणसं म्हणून आम्ही काल चीफ जस्टिस ऑफ इंडियाला पत्र लिहिलं. त्यांना आम्ही लिहिलं की हा जर संविधान हत्या दिवस असेल तर त्याच्यानंतर संविधान रिवाईव्ह होण्याचा दिवस कोणता होता? त्या दिवशी जर संविधानाची हत्या झाली असेल तर मग तेव्हापासून आतापर्यंत आणि आता सध्या कोणत्या कायद्यावर आणि संविधानावर देश सुरू आहे? कोणत्या संविधानाच्या आधारे न्यायालय सुरू आहे? उद्या जर कोणी न्यायालयात गेलं तर सर्वोच्च न्यायालयात तुमच्या समोर उभं राहिलं आणि म्हटलं की यांनी भारत सरकारने गॅजेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जाहीर केलेलं आहे की संविधानाची हत्या झालेली आहे 25 जूनला 1973 साली, मग तुम्ही कशाच्या आधारे इथे बसलेले आहात? एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम, भारतीय लोकांचा कार्यक्रम, भारत सरकारचा कार्यक्रम होऊ शकतो का? हे अनेक प्रश्न जे आहेत ते आम्ही विचारलेले आहेत आणि आजच्या लोकसत्तामध्ये मला वाटते बातमी पण त्याची आलेली. भारतीयत्व हा शब्द यांनी इतका फालतू करून टाकलेला आहे, अत्यंत कमजोर, कमी महत्वाचा असा शब्द यांनी भारतीयत्व करून टाकले. म्हणजे भारतीयत्व म्हणजे जणू काही हिंदुत्वाचा गरीब चुलत भाऊ आहे. हिंदुत्व हे फार महान. एकनाथ शिंदे एवढे संवेदनशील व्यक्ती आहेत की हिंदुत्व उद्धव ठाकरे पाळत नाही म्हणून ते दुसरीकडे गेले आणि मग 50 टोके वगैरे ते आपण ऐकलं विधानसभेत, तर यांचे दुसरे आमदार म्हणतात की तुम्हाला पण पाहिजे का? काय करायचं आपण? कशा प्रकारची व्यवस्था आहे ही, जी पैशांच्या आधारे राजकीय खेळ आपल्याला दाखवतात आणि त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. मी जसं म्हटलं की भारतीयत्व या शब्दाला, या व्याख्येला आणि भारतीय असण्याला जे विठळ महत्व यांनी करून टाकलेलं आहे. आणि हिंदुत्व हे फार श्रीमंत भाऊ आहे आणि हे अत्यंत गरीब भाऊ आहे भारतीयत्व. तरी सुद्धा मला विश्वास आहे की जी क्रांती घडून आणलेली आहे, जे सामाजिक परिवर्तनाचे लढे दिले आहेत ते गरिबांनीच दिलेले आहेत. त्यामुळे गरीब भारतीय विरुद्ध श्रीमंत हिंदू कट्टरवाद असो, आपल्याला कोणताच कट्टरवाद नको. आपल्या समोर चांगले चांगले कपडे घालून एक काटेरी साडीवर मोर बनून नाचत आहे. आणि आपण त्यांच्यासाठी आता वाट काटेरी नक्की केली. जो काही काँग्रेसचा 100चा आकडा आहे त्याच्यासोबतची लोक आहे, ही साधी संख्या नाही.
आपण आपला आवाज तयार केला आणि पुढच्या काळामध्ये या वाया गेलेल्या कालखंडावर भारतीय संविधानाचं उत्तर शोधण्याची प्रक्रिया नागरिकांनी सुरू केलेली आहे. संविधान शांतता आणि अहिंसकता शिकवते. आपल्या कोणालाही हिंसा मान्य नाही. आपल्या सगळ्यांना शांतता पाहिजे, कारण की शांतता हाच विकासाकडे जाणारा मार्ग. सुजाण लोकशाही विरुद्ध निर्बुद्ध कळपशाही हा लढा भारतीय संविधानाच्या मदतीनेच आपण लढू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. आणखी 2-3 मुद्दे सांगून मी थांबतो. लोकशाही हवी पण राजकारण नको असा पळकुटेपणा आपल्याला सोडावा लागेल. राजकारण अविभाज्य भाग आहे तर आपल्याला ते स्वीकारता आलं पाहिजे की राजकारण आहे आणि आपण सगळेजण राजकारण करणार. त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याचीच गरज आहे असं नाही. राजकीय पक्षाचा सदस्यच होण्याची गरज आहे असं नाही. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही एक चांगला राजकीय पक्ष सुद्धा निवडा, परंतु राजकीय पक्षात नाही म्हणून मी राजकारण करणार नाही असा साळसूदपणा चालणार नाही. संविधान राजकीय आहे. मी नागरिक असणं राजकीय आहे. नागरिकत्व आपल्याला मिळालेल्या भारताचं ते सुद्धा राजकीय आहे. आपण राजकीयच आहे. राजकीय पक्षाशिवायचे राजकीय लोक अनेक वाढले तर लोकशाहीचं शुद्धीकरण आरामात होऊ शकते. राजकारण स्वार्थाचं झालेलं आहे आणि आपल्याला हे सुद्धा मान्य करायला पाहिजे की राजकारणामध्ये स्वार्थ असेल, स्वार्थ असू शकेल, पण आपण जर राजकारणात सगळेजण उतरलो तर सामूहिक स्वार्थाची मागणी आपण करू शकतो. असणारे जे राजकीय स्वार्थी लोक आहेत त्या सगळ्यांच्या मागे राजकारणाचा कोणताही आराखडा नाही. आपल्याला सामान्य माणूस जर राजकारणात उतरेल तर तो राजकारणाचा आराखडा देता आला पाहिजे. लोकशाहीवादी गट देशावर प्रचंड अतोनात प्रेम करणाऱ्यांची एक संघटना असू शकते. निर्भय बनो ही चळवळ आहे, सगळ्यांनी ती चालवायची आहे. आम्हाला काही त्याला कोणते संघटनेचं स्वरूप आणि ते रजिस्ट्रेशन द्यायचं नाही. आणि लंडनमध्ये त्यांचा आयोजित केला होता. त्यांचे विचार मला पटले नाही. तो माणूस गुजरातीच आहे, तिथल्या लंडन चेंबर ऑफ कॉमर्सचा प्रमुख आहे. त्यांनी ते सोडून दिलं आणि त्यांनी दुसरा एक ग्रुप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून ते आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना बोलवू इच्छितात. मला ते म्हणाले तुमच्या इथल्या कोणाकोणाला बोलवायचं मला सांगा, आपण इथे कार्यक्रम आयोजित करू. त्यांनी सांगितले इथे कार्यक्रम आयोजित करणं काही खूप कठीण नाही. त्या सगळ्या लोकांसाठी बसेसची योजना करायची, कारण त्यांचे प्रत्येक डॉलरचं महत्व आहे. त्यांना फुकट आणायचं, त्यांना खायला येते, ते बाहेर स्नॅक्स ठेवायचे, ते बसतात, त्यांच्या हातात झेंडे द्यायचे, त्यांना मोदी मोदी ते ओरडतात. म्हणजे ते मोदीचे बरोबर भक्त आहे तो मुद्दा नाही, पण तसे कार्यक्रम तिथे आयोजित होतात. याचा अर्थ मोदींची फार लोकप्रियता असं समजू नका. हुकुमशहाचं एक लक्षण आहे की असा दबदबा ते तयार करतात गर्दीचा. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं जनता कोण आहे हे ठरवायला पाहिजे. जनता म्हणजे ही गर्दी आहे का? गर्दी म्हणजे सार्वजनिकता नाही. आपल्याला सार्वजनिक जनता तयार करायची. लोकशाही 20व्या शतकातील प्रभुत्वशाली विचारसरणी म्हणून जर मान्य केली तर लोकशाहीतून अनेक मार्ग निघू शकतात. संसदेच्या श्रेष्ठत्वाचा मुद्दा आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे संबंध आहे, त्याच्याबद्दल मी आता बोलत नाही. यांनी आपण काय म्हणतो युनियन इंडिया इज युनियन ऑफ स्टेट्स असं आपण म्हटलेलं आहे. त्यांनाच त्यांनी आव्हान दिलेलं आहे. ते युनियन ऑफ स्टेट्स मानायलाच तयार नाही आणि म्हणून वन नेशन वन इलेक्शन सारख्या भ्रामक कल्पना ते आणत आहेत. हुकुमशाही नवीन प्रकारे नवीन शब्द वापरून लादण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती सुद्धा समजून घेतली पाहिजे. संसद श्रेष्ठ की जनता श्रेष्ठ असा भ्रम मला मुळीच तयार करायचा नाही. जनता श्रेष्ठच आहे, पण लोकप्रतिनिधीद्वारा चालवलेली ही लोकशाही आहे. याच्यामध्ये जनतेने आपलं म्हणणं सांगत राहणं आणि ते म्हणणं सांगण्यासाठी जागा असणं महत्वाचं आहे. हे मात्र लोकशाहीचं महत्वाचं लक्षण ठेवू शकते. लोकशाहीच्या या संधीचा उपयोग करून मी निर्भय बनो चळवळीला आणि सर्वांना विनंती करतो की हे कार्य तुमचं संपलेलं नाही. हे कार्य पुढे जाईल. निर्भय बनो पार्ट 2
सुरू करायला पाहिजे. रिमोट करणं गरजेचं आहे. त्यासाठी ही जी विधानसभेची इलेक्शन आहे त्यामध्ये त्यांना इथून हाकलून काढलं पाहिजे. त्यासाठी मी या नगरीतला असल्यामुळं एनडीच्या बद्दल थोडं बोलणं आणि एनडीच्या आपल्यावर काय उपकार आहेत याची आठही जोनात पहिल्यांदा एनडीला ऐकलं आणि बघितलं. त्या रिलिंगच्या पलीकडं विद्यार्थी कसे उभा राहून त्यांना बघितलं आणि ऐकलं. त्यांचा अर्थकारणावरचं जे प्रभुत्व होतं त्याचे फिगर्स जे लोक आहेत ज्यांनी ऐकलेलं आहे, माझ्या वेळेचे बरेच आहेत ना, जवळ 60-70% माझे भतीचे आहेत. त्यांनी सगळ्यांनी एनडीनं बघितलेलं आहे, एनडीनं ऐकलेलं आहे. ते संख्या सांगायचे, बजेटमधल्या संख्या सांगायचे आणि मी अचंबित व्हायचो. त्या शालेय जीवनातल्या माझ्या त्या अनुभवानंतर ज्याच्या वेळी संधी मिळाली त्याच्यावेळी एनडीची भाषण सगळी ऐकली आहे. एनडीचं सामाजिक कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा मुद्दाम मी एक तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांसाठी त्याचं कार्य. एकाधिकार कापूस खरेदीची योजना कोणी आणली? एनडीने आणली. एनडीने त्यानंतर सर्व देशभर ही योजना लागू झाली. ते रोडचे जे टोल वगैरे आहेत ना, या त्यांच्या दृष्टीने अगदी क्षुल्लक गोष्टी होती. क्षुल्लक गोष्टी होत्या. समाजासाठी डावी चळवळ त्यांनी पुढे गेली. तर त्यासाठी आपण त्यांची आठवण ठेवली पाहिजे. त्यांचा सर्व धर्म सहभाव त्यासाठी आपण त्यांची आठवण ठेवली पाहिजे. आणि मला त्यांची आठवण, त्यांना तिथं बिंदुगत बघायचो आणि ते मी गल्लीतला माणूस, गल्लीतले आहेत ना सगळे, जास्त गल्लीतले असतील, माझ्या वयाचे जे आहेत ते कोल्हापूरचे गल्लीचे आहेत. तर आमच्या गल्लीच्या वेळी एनडी यायचे तर आमच्या घरातल्या बायका आरती घेऊन ओवाळायला जायच्या. ओवाळायचे नाही, एनडीनं ओवाळायचे. आणि इलेक्शनच्या वेळी ज्यावेळी शेका पक्षाची माणसं यायची त्यावेळी त्या आरतीतून आम्ही घरातल्या आमच्या ऐपतीप्रमाणे 2 रुपये 5 रुपये शेका पक्षाला इलेक्शनसाठी द्यायचो. हे असं घडायचं द्यायचं. आठवतं तुम्हाला? ही वेळ अशी होती, काँग्रेस नाही भाजप सोडाच कुठल्याही पक्षाला गल्ली प्रवेश नसायचा, असायचा का शेका पक्ष? आता शेका पक्ष कुठे गेला होता? कुठे गेला? की डावी चळवळ समता कामाची नाही. डाव्या चळवळीने काय केलं? पाचशेच्या मुलगीचं सुधारणा आहे. डाव्या चळवळीने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. डाव्या चळवळीने समता दिलेली आहे, सर्व धर्म समभाव दिलेला आहे. हे काय आधी कधी आपण विसरून चालणार नाही. मला एनडीचं भाषणात ऐकायचं आहे का? तर एनडी बोलतात असं ऐकायचं. एनडी काल दुपारनंतर रविवार होता काल, हे जे काही लोकांना कटू वाटेल पण सत्य आहे. एनडी बोलायचे आणि मी जो घडलो ती एनडी सारख्या माणसांच्यामुळे घडलो हे मी कधी विसरणार नाही. दुपारनंतर मी टीव्ही बघत राहिलो, विशाळगडचे प्रसंग सगळ्यांनी बघितले ना, हे बोलणं भाग आहे, टाळून चालणार नाही. दुपारनंतर मी सगळ्या बातम्या, मराठी बातम्या सगळीकडे बातमी फिरत होती. ते प्रसंगात चित्रीकरण फिरत होते, फोटो फिरत होते. अगदी रात्रीपर्यंत मी सगळ्या मराठी बातम्या बघितल्या आणि त्यानंतर झोपलो. झोपताना या आजच्या कार्यक्रमाचे विचार माझ्या डोक्यात होते. मही साहेब, एनडी साहेब स्वप्नात आले. बिंदू चौकात ते भाषण करत होते. त्यांनी विशाळगडचा प्रसंग घेऊन आपले विचार मांडले. काय विचार मांडले? ह्या शाहू नगरीत मी दुसऱ्या जागचा असून इथे राहिलो. शाहू नगरीसाठी जे मी केले ते सगळं वायफळ झालं असं मला वाटायला लागलं. ते सगळं फुकट गेलं. ते म्हणाले, ज्या शाहू महाराजांनी त्या ब्राह्मणाच्या घरावर दगड सुद्धा पडून दिला नाही, ज्यानं जो वाद केला ना वैदिक आणि पौराणिक, त्याच्या घरावर दगड सुद्धा पडून दिला नाही. कारण शाहू महाराज काय म्हणायचे? कायदा म्हणायचे. त्या ब्राह्मणाला त्यांनी अजिबात इजा होऊन गेली नाही. त्या शाहू नगरीतल्या माणसांच्याकडनं आणि बाहेरच्या माणसांच्याकडनं जे कृत्य झालंय त्याबद्दल मला आज लाज वाटते आणि माझी मान खाली जाते. असे शाहू महाराज म्हणले. शाहू महाराज म्हणले, मला त्या शिवाजी महाराजांची आठवण येते, ज्या शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी रायगडचा राऊंड घेतला आणि त्यांना आढळलं की माझ्या मुस्लिम सैनिकांना नमाज पढण्यासाठी तर मशीद नाही, तर त्यावेळी स्वतःच्या महालासमोर
त्यांनी ताबडतोब मशीद उभी केली आणि त्यानंतर राज्याभिषेक झाला. ते शिवाजी महाराज मला आठवतात. हे इंडी म्हणले. तर हे सगळं असताना काय झालं, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तिथं जो विध्वंस झाला, तो विध्वंस झाला. ही जी माणसं आहेत ती माणसं माझ्या दृष्टीनं कुठल्याही लायकीची नाही, करवीरमध्ये राहण्याची लायकीची नाही, शिवाजी महाराजांचं नाव घेण्याच्या लायकीची नाही आणि शाहू महाराजांचं नाव घेण्याच्या अजिबात लायकीची नाहीतच नाही. इंडी म्हणले की ह्या माणसांच्यावर पूर्ण इंडीचं भाषण आहे, पळून जाऊ नका आता. काय आपले जे इंडी मोठे का नाही ते लक्षात ठेवायचं आता. जर हे शाहू महाराजांच्या विचाराचे पायी नाही, शाहू महाराजांची वंशाची नाही, तर ह्या माणसांचा आपण सगळ्या करवीर नगरीनं धिक्कार केला पाहिजे आणि निषेध केला पाहिजे. तुम्ही निषेध करता की नाही? होय म्हणा. शाहू महाराज म्हणले की नुसता निषेध करून चालणार नाही. शाहू महाराज कायदा मानत होते, कायदा मानत होते. जे शाहू महाराजांनी केले ते कायद्याने केले. कुठलीही गोष्ट कायदा बाहेर केलेली नाही. या सगळ्या माणसांच्यावर कायदेशीर कारवाई, कठोर कारवाई व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे की नाही? कुणालाही सोडता कामा नये. मुद्दाम मी म्हणलं शाहू महाराजांच्या विचाराचे पायी आणि शाहू महाराजांचे वंशज ज्या म्हणतात त्या सगळ्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. आता कलम कुठली लावायची? आता सरोदे साहेब येत आहेत, ॲडव्होकेट आहेत, मी न्यायाधीश म्हणून काम केलं. अलीकडे मी 3 नवीन कायदे आले कोण माहिती आहेत ना. आता सरकारची कसोटी आहे, कायदा हातात घेऊन कुणी चालणार नाही. तर हे धर्मांध कृत्य होतं. तर त्यासाठी जी कलम आहे नवीन कायद्याची कलम सांगतो तुम्हाला. कामा नये, यांना बरेच दिवस तुरुंगात राहिलं पाहिजे की नाही सांगा तुम्ही. तर हे जर झालं ना तर पेंडिंगच्या आत्म्याला काहीतरी शांती लागेल, नाहीतर लागणार नाही. त्यांना वाटेल की वा उगीच मी या शहरात येऊन राहिलो, मी तर काहीच करू शकलो नाही, माझं प्रबोधन सगळं पालत्या घड्यावरचं पाणी झालं, असं होऊ देऊ नका. आता एंडिंगच्या बद्दल काही गोष्टी बऱ्याच बोलता येतील, पण जसं सरोदनी केलं ना की हा दिवस प्रबोधनाचा दिवस म्हणून वापरला पाहिजे. प्रबोधनाचा दिवस. तर प्रबोधनाचा दिवस म्हणून वापरताना आपण एंडिंगचं कार्य सुद्धा आठवायचं आणि काही प्रबोधन होता होईल का याची पण थोडीशी आपण काळजी घ्यायची. बरोबर आहे ना? आज असा नेता नाही, हे असे जे प्रकार चाललेत ना त्याची कारण म्हणजे असं आहे, हे जे आपण माझ्या वयाचे लोक आहेत, आपलं एक काम आहे आता. अरे कान धरा, तरुणांचे कान धरा, त्यांचे कान उठा, कुठं चुकता त्यांना सांगा. कुणी असू दे त्याची मुलायजा बाळगू नका, त्यांचे कान धरून सांगा तुम्ही चुकताय, स्वतःच्या आयुष्याची करिअरची बर्बादी करून घेताय. तर एंडिंग सारखा माणूस जरी राहिला नाही तरी एंडिंगचे विचाराचे आपण सगळे पायिक आहोत. आपल्याला कोणालाही सर्वजणी सांगितल्याप्रमाणे राजकारण करायचं नाही, मला कुठलीही इलेक्शन लढवायची नाही, कुठलीही नाही, कुठल्याही पक्षाचा मी सभासद आजही नाही आणि होण्याची शक्यता नाही. कारण मला हे स्पष्ट बोलायचं आहे. पाडायचं नाही, केले नाही, करायची नाही अशी त्यांची ताकीद होती. त्याप्रमाणे सगळे जे काय झालं उत्तर म्हणतात, काय म्हणतात पण दफनविधी त्या पलीकडे काही नाही असं झालेलं आहे. बरोबर आहे माहीत? हे एंडिंग असं का केलं? किंवा लोकांच्या मनातली अंधश्रद्धा जायला पाहिजे. आज कोल्हापुरात काय होतं, किमान 100 ठिकाणी सत्संग चालू आहे, किमान 100 सेंटर उघडली. सगळ्यांना माहिती आहे ना. अरे शिफ्टवर काम चाललंय, सकाळी दुपारी संध्याकाळी असं त्यांचा ग्राहक वर्ग त्यांनी विभागलेला आहे. रोज चाललंय. रविवारी वगैरे नोकरी वगैरे त्यांची आहे ना, त्यांच्यासाठी कुठला वाट ठेवलाय? रविवारी सत्संग, पोथी वाचन, हे जे चाललंय ना त्याच्या पाठीमागे मोठं कारस्थान आहे. फक्त अंधश्रद्धा पसरते असं समजून घेऊ नका. याच्या पाठीमागे कारस्थान काय आहे ते पानसरेंना माहिती आहे, सरोदेला माहिती आहे, मला माहिती नाही, पण पानसरेंना माहिती आहे. ते कारस्थान काय आहे की हा पाया आहे, पाया. ही धर्मांधता वाढवण्याचा पाया आहे. विशाळगडवर जे झालं ना तो एक धर्मांधतेचा एक प्रसंग होता. त्या धर्मांधता वाढणार आहे, अंधश्रद्धा वाढणार आहे.
आणि नाही ते त्यांचे विचार अशुद्ध झाले आणि वैचारिक बैठकच नाही तिथं. लक्षात आलं का? हे जे प्रसंग होतात त्याचं कारण ते आहे. तर आणि मुद्दा मी प्रसंग सांगतो तुम्हाला, मी नावं घेतो कायम आणि नावं सोडत नाही. तर अलीकडे फडणवीसांनी एक नवीन डायलॉग सुरू केलेला आहे की आमच्या विरुद्ध ह्या सौदेसारख्या माणसाने नरेटिव्ह सुरू केलं की घटना रद्द करणार आहे आणि त्यामुळे आमचा पराभव झाला. हा नरेटिव्ह हा शब्द अजित पवारांच्या कधी भाषणात ऐकला होता का तुम्ही? नाही. काल ते बारामती भाषण म्हणले, त्यांना काही दुसरं सुचत नाही. फडणवीसने जे स्क्रिप्ट लिहिलंय, जे बोलतात त्याशिवाय दुसरी हे दोघं बोलूच शकत नाही. इथंपर्यंत हे सगळे निष्क्रिय झालेले आहेत. तर एक लक्षात ठेवा की आपल्याला अंधश्रद्धा तर गाडायचीच आहे, पण हा जी जमीन सुपीक केली त्या जमिनीवर ते काय करणार आहे? फडणवीस एक म्हणतात बघा, कुठलं ते सनातन धर्माचा विजय असो म्हणतात का? सनातन धर्माचा विजय असो. हा सनातन धर्म कुठला? हे 1918 साली शाहू महाराजांनी सांगितलं. जे ब्राह्मणांचा धर्म तो सनातन धर्म, आणि सनातन धर्म चांगला आहे हे ब्राह्मण वारंवार आपल्याला सांगतात, कारण त्यांना या देशातली विषमता नष्ट करायची नाही. हे कायम लक्षात ठेवा. ज्याच्यावेळी फडणवीस म्हणतील सनातन धर्माचा इथं परत प्रसार व्हायला पाहिजे, त्यावेळी लक्षात घ्यायचं सनातन म्हणजे वैदिक धर्म आणि मनूचा धर्म. हे कायम लक्षात ठेवायचं. आणि ज्या लोकांना तुम्हाला संधी मिळेल तिथं आणि फडणवीस जर असले तर उठायचं. आज ही माझी तुम्हाला म्हणजे आव्हान आहे. इथं कुणी RSS असू दे, सनातन संस्थेचा असावं, त्यांनी उठून मला कुठलाही प्रश्न विचारावा. माझ्याकडे सगळी धार्मिक उत्तर सगळी तयार आहे. सगळे पुराणात वाचलेले, सगळे वेद वाचलेले आहे, सगळी उपनिषद वाचलेली आहे आणि ह्यामुळं मी हे बोलू शकतो. तर त्यांना या भारतामध्ये मनु संस्कृती हे सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ना, हिंदू धर्म नसून हिंदू संस्कृती आहे. म्हणजे मोदी सुद्धा एका भाषणात म्हणले हे काही धर्माचा प्रचार करत नाही, हिंदू संस्कृती आहे. ही संस्कृती त्यांना कुठली पाहिजे? वेदाने तयार केली संस्कृती, म्हणून केली संस्कृती. ते आता काय करतील? धर्म म्हणायला पण तयार नाही तरी संस्कृती. पण संस्कृती म्हणजे शेवटी तेच आहे. आपल्याला ते नको आहे, आपल्याला समता पाहिजे म्हणून त्यांना विरोध करायचा. घरं पेटवतात घरं, आणि आज म्हणू शकतील ते अतिक्रमण वगैरे. तुम्हाला सांगितलं जे कायद्यानं व्हायला पाहिजे ते कायद्यानं व्हायलाच पाहिजे, कायद्यानं होते. पण कायदा हातात घ्यायचा कोणाला अधिकार नाही. कारण मुख्यमंत्री नाही, केंद्रातल्या मंत्र्यापर्यंत ते बरंच काही करू शकले असते, पण ते त्यांनी कधी केले नाही. एकदा शेका पक्षात प्रवेश केला, शेका पक्षातच असताना त्यांनी जीव सोडला की नाही? एवढी वर्ष त्यांची पक्षनिष्ठा कायम राहिली. हा त्यांचा गुण आज आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे आणि त्याबद्दल विचार करून आपली हे जे लोक निवडून देतो ते निवडून देताना आपण मतदान करताना त्या गोष्टीचा विचार. कोल्हापूरमध्ये घराणे आहे माहिती आहे ना, एके वर्षी त्या घराण्यात 3 पक्षाचे लोक होते. आहे ना सगळ्यांना माहिती? सगळे कोल्हापूर आहेत ना. काँग्रेसचा पण होता, राष्ट्रवादीचा पण होता आणि कुठला होता? शिवसेना. सगळे होते हो. आणि कसली निष्ठा हो, हा कसली निष्ठा. या असल्या लोकांना तुम्ही निवडून देताय, निवडून देऊ नका. आपण करवीरचे लोक कधी जात बघितलं नाही, कधी धर्म बघितलं नाही. बाहेरच्या आलेल्या लोकांना, कोण बाहेर तुम्हाला माहिती आहे? बाहेरच्या आलेल्या लोकांना सुद्धा मोठ्या मनानं आपण निवडून गेलं. अल्पसंख्याक ज्यांचे 15-20 पुढे मतं नाही त्यांना सुद्धा आपण निवडून गेलं. पण हे जे लोक ज्यांना निष्ठा नाही, कशाची परवा, लोकांची तर निष्ठा अजिबात नाही, जनतेचं काय भलं वाईट होईल त्यांचं काहीच नाही. तर ही माणसं माझ्या 2 मुलांना तुरुंगात टाकतील म्हणलं की उडी मारून तिकडे गेले काही मॅक्सिमम वेळा. अरे एक लक्षात ठेवा, रिपोर्टर असतील तर रिपोर्टरनी ऐकावं. एखादा मंत्री तुम्हाला वैद्यकीय मंत्रीसाठी 1,00,000-2 लाख देतो, अरे त्याच्यासाठी गुणगान गाऊ नका. हा माणूस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 2-4 लोकांना मेडिकल हेल्प देतो, काही देतो, ते सगळे सरकारी यंत्रणेत होतो. काही खिशात पैसे घालत नाही. खिशातनं पैसे घातले असेल एवढी मोठी संपत्ती झाली नसती. आणि या संपत्ती जप्त होईल या भीतीनं माणूस म्हणजे शरद पवारला सोडून कुठे गेला असता का?
एक लक्षात ठेवा, ही जी जातीवादी फॅसिझमची लोक ते भयानक आहेतच, पण त्यांच्या वळचणीला जाऊन गेलेली जी आपली बहुजन समाजाची माणसं ते 2 बैला सकट 2 बैलावर गेलेले 40 लोक काय असतील हे लोक यांच्यापेक्षा जास्त भयानक आहेत ना. कसं तुम्हाला सांगतो, राजापेक्षा राजनिष्ठ आहे ना, त्यांना सिद्ध करायला लागतं. फडणवीस एक बोलले तर त्यांच्याकडून त्यांना 2 बोलायला लागतं. का बोलायला लागतं? अरे मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे, तेवढ्यासाठी त्यांना करायला लागतं. तर ही जी माणसं गेलेली आहे, कोण पैशासाठी गेलं, कोण भीतीसाठी गेलं, कोण सत्तेसाठी गेलं, ही माणसं या फॅसिझमच्या या जे मानतात त्या माणसांच्या पेक्षा ही माणसं जास्त भयानक आहे. ह्या माणसाचा सुद्धा पराभव व्हायला पाहिजे. आणि विधानसभेमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, आणि तुम्ही प्रचार करताना श्रोते हे लक्षात ठेवा की कुणी माणूस ज्याच्यावर वैयक्तिक संबंध आपले असू शकतील त्या माणसाला सुद्धा शेअर करायचं नाही. चुकीला माफी नाही. कशासाठी ही माणसं मतदान करणार आहे करतात. असं होतंय, असं होऊ देऊ नका. कोल्हापूरचं नाव हे चांगलं करण्यासाठी परत पहिल्यासारखं शाहू महाराजांच्या काळातलं पानसरे एंडीच्या पानसरे कम्युनिस्ट होते हो, ते बिचारे एक वेळ इलेक्शन वगैरे होते कोल्हापूरमध्ये होतो, आणि परत 14-15 हजार लोक, बरोबर आहे ना, मला ते आठवलं ते. पण तरी सुद्धा पानसरेसारख्या माणसाला आपण त्याला निवडून दिलं नाही. आज तुम्हाला पश्चाताप होत असेल की या माणसाला पण का निवडून दिलं नाही. आणि त्या माणसाला ज्या माणसानं पूर्ण आयुष्य कोल्हापूरला दिलं, इथल्या चळवळीला दिलं, आणि त्या माणसाला इथून कुणीतरी मारून जातं, गोळ्या घालून जातं आणि आपण गप्प बसतो. त्यांनी पत्रक दिलं होतं, 15 दिवसापूर्वी त्यांनी पत्र दिलं होतं की पानसरेंचे खरे मारेकरी जे सूत्रधार आहेत अजून पकडलेले नाहीत. दिलं होतं ना पानसरे, हे खरं आहे हो, खरं आहे. हे 2-4 मारेकरी म्हणजे कोण? हे गार्गी लोक, गार्गे आपले 2 बैलोबा गार्गे आहे ना, गार्गे आहे. हे 40 गेलेले त्यांची प्रतिक्रिया हे गार्गे आहे. हे आपल्याला मारणार त्यांच्या सांगण्यावरून. नारायण पेशवाला मारलं नाही का गार्ग्यांनी, तसं ते आपल्याला मारायला कधी करणार नाही. तर हे गार्गी लोक आहेत. की आता जे फॅसिझमचे आपले शत्रू आहेतच, पण त्यांच्या वळचणीला गेलेले सुद्धा शत्रू आहेतच. आणि जे कार्य शाहू महाराज फुलेंनी सुरू केलं, शाहूने सुरू केलं, आणि जे कार्य एनडीने पुढे नेलं ते पुढे नेण्याचं आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य आपण पार पाडण्यासाठी जमलेलो आहोत, हे बाहेर जाताना लक्षात ठेवायचं. धन्यवाद. त्या ठिकाणी आभार. आणि या कार्यक्रमासाठी लांबून आलेल्या सर्वच एनडी पाटील साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.